ते काय होतंय ते आयपॅड वरनं रेकॉर्डिंग होत आहे, पण ते कुठं स्टोअर होते तेच सापडत नाही. असो, आपण सुरुवात करूया आजच्या भागाला. स्वयंप्रेरक आयोजित प्रवास गीतेचा शोध स्वतःचा, भाग 80, अध्याय क्रमांक 5, श्लोक क्रमांक 11 आणि 12. अत्यंत महत्वाचे आता असलेले श्लोक. म्हणजे जसं एखादा प्रयोग असतो की एखादा सिद्धांत मांडला जातो आणि तो सत्य आहे की नाही हे तपासून बघण्यासाठी त्याचा प्रयोग केला जातो, आणि प्रयोग करून ते सिद्ध झालं की अंतिम निष्कर्ष जो आहे तो त्याच्यामध्ये सांगितला जातो. तर एखादा थोडाफार ज्ञानी असलेला, बेसिक नॉलेज ज्याला आहे विज्ञानाचं किंवा त्या विषयाचं, तो काय करतो, निष्कर्ष वाचतो, त्यातनं त्याला समजतं की हा नेमका प्रयोग कशा संबंधित आहे. एखादी व्यक्ती स्वयंपाकामध्ये उत्तम आहे, तर केलेला स्वयंपाक उत्तम झालाय की नाही हे कशावरनं ठरतं, तर चव घेतली जाते. भात असेल तर तो शिजलाय की नाही पाहिलं जातं. छोट्याशा गोष्टीवरनं अख्ख्या त्या मूळ विषयाचं ज्ञान हे त्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे विषय कितीही मोठा असला तरी त्यातला निष्कर्ष हा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, आणि त्याच आशयाने हा 5वा अध्याय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण दुसरा अध्याय तर अल्टिमेट नॉलेज, अंतिम ज्ञान जे आहे किंवा सत्य जे आहे ते तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, पण तिसऱ्या अध्यायापासून कर्मयोग, निष्काम कर्मयोग, हे हा जो विषय तिथं सुरू झाला, तो विषय नेमका काय आहे. मागच्या अध्यायात आपण बघितला तो कसा करायला हवा, आणि आता 5व्या अध्यायामध्ये त्याच्या कन्क्ल्युजन वरती किंवा अंतिम निष्कर्ष या कर्मयोगाशी संबंधित अशा गोष्टी ह्या 5व्या अध्यायामध्ये आहेत. त्यातले आता अत्यंत महत्वाचे असे श्लोक पुढचे काही आहेत, आणि त्यावरती आपण चर्चा विनिमय करतो आहोत. स्वयंप्रेरकचे आदर्श स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन. आपलं ब्रीदवाक्य असलेलं ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली भगवान श्रीकृष्ण यांनाही कोटी कोटी वंदन, आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. जसं आपण मागच्या वेळेला पाहिलं, हे कर्म कसे कसे घडतात, कोणत्या कोणत्या प्रकाराने घडतात. शरीराने घडतं, वाचेनं, बोलण्यातून कर्म घडतं, मनाने कर्म घडतं, आणि बुद्धीने. अशा 4 विविध प्रकारे हे कर्म कसं घडतं या संबंधित आपण चर्चा किंवा तो विषय समजून घेत होतो, आणि त्या अनुषंगानं माऊलींनी त्याच्यावरती केलेलं विवेचन, विश्लेषण आपण अभ्यासतो आहोत. अर्थात त्यातली सावधतेची रेषा जी आहे ती माऊलींनी आधीच स्पष्ट केलेली आहे, की ज्याचा इंद्रियाशी असलेला संग हा सुटलेला आहे त्याला हे बोलणं किंवा सांगणं हे सार्थ आहे. त्यामुळे आपण तो प्रयत्न करतोय की आपल्याला ते समजावं. एक गोष्ट आपण सगळेच जण मान्य कराल, की एखादा विषय समजणं म्हणजे तो मला कळलाय असं होत नाही. जे शिक्षकांनी जे काही आज शिकवलं आहे ते तुला समजलं का असं विचारलं तर आपण म्हणू हो मला समजलंय. आणि मग ज्याला पेपरची वेळ येते त्याला पेपर लिहिला जातो, अरे मग तुला समजलंय तर मग तू का नाही लिहू शकत, कारण तो मला विषय कळला नाहीये. तर समजणं आणि कळणं किंवा जाणणं ह्याच्यात खूप फरक आहे. शाब्दिक साठा, विचारांचा साठा गेल्या 79 भागापासून आपण जे कोण सहभागी आहात यांचा निश्चित वाढला असेल. आपण विचारही करत असाल, चिंतन करत असाल.
परंतु ते सत्यात ज्याला उतरवायची वेळ असते, इम्प्लिमेंटेशन ज्याला आपण म्हणतो, श्रवण मनन निधिध्यास. सो हा जो इम्प्लिमेंटेशनचा भाग आहे तिथे मात्र फार मोठी कसरत असते. आणि ही कसरत ज्याच्या त्याच्या अवस्थेनुसार आहे. म्हणजे पहिलीतल्या विद्यार्थ्याला जो काही विषय असेल त्याची जी काठिण्य पातळी असते, 10वीच्या मुलाला त्याच लेवलचं नाही शिकवता येत. वरच्या वर्गात गेलं की काठिण्य पातळी आणखीन वाढत राहते. तो असं नाही विद्यार्थी म्हणू शकत की मी मोठा झालो म्हणून काय झालं, मला पहिलीच गणित द्यायला पाहिजे तुम्ही. अवस्था बदलली की त्याच्यानुसार प्रश्न बदलले, त्या प्रश्नाची खोली बदलली, गांभीर्य बदललं, दृष्टिकोन बदलला, सगळंच बदलत राहतं. आणि त्या त्या इयत्तेनुसार ती काठिण्य पातळी असते. म्हणून माझं आतापर्यंत आयुष्य छान होतं. आता हे विचार करायला लागल्यामुळे एक एक गोष्ट स्पष्ट व्हायला लागली आहे. आता जास्ती कठीण वाटायला लागलंय. असं होण्याची ही शक्यता असते, कारण काठिण्य पातळी वाढत जाते. गोष्टी त्याच असतात, बदललेलं काहीच नसतं, परंतु काठिण्य पातळी जी आहे त्यातली ती अधिक वाढत असते आणि त्यानुसार आपल्या समोर असलेली आव्हानंही बदलत राहतात. म्हणून तो विषय समजणं आणि तो कृतीत उतरवणं ह्याच्यात खूप फरक आहे. हे देवाने बनवलेली सृष्टी म्हटली तर गमतीशीर आहे, त्याला कितीही विशेषणं लावली तरी कमी पडतील. आणि म्हणून ज्ञान हे मला समजलंय असं कधीच मला म्हणता येत नाही. ते फक्त अभ्यासता येतं. कधीही कुठल्याही संतांनी असं कधीही म्हटलेलं नाही की जे काही आहे ते सगळं आता मला समजलंय, आता ह्याच्या पलीकडे समजण्यासारखं काहीच नाही. म्हणून शिकणं हा जो भाग आहे तो आपला सातत्याने सुरू राहायला पाहिजे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवंतानी जे सांगितलं, निष्काम कर्म म्हणजे काय, ते कशा प्रकारे केलं जातं. इंद्रियांच्या द्वारे केलेलं कर्म, बुद्धीच्या नुसार केलेलं कर्म, शरीराद्वारे केलेलं कर्म आणि मनाद्वारे केलेलं कर्म. आणि हा कर्माच्या फलासक्तीचा जो भाग आहे, रिझल्ट जो भाग आहे, त्याच्यावरची वासना ज्याची कळालेली आहे, परंतु तो सगळे काही कर्म करतो आहे, तो खरा निष्काम कर्मयोगी आहे, असं भगवंतांनी इथं स्पष्ट केलंय. तर तुम्हाला असं विचारावं असं वाटतं, तुम्ही कधी असा निष्काम कर्माचा अनुभव घेतलाय का? घेतला असेल तर कधी घेतलाय? एखादा प्रसंग सांगू शकाल का? मनाने असेल, बुद्धीने असेल, इंद्रियाद्वारे असेल, शरीरांद्वारे असेल, चारही जे प्रकार सांगितले पैकी कुठल्याही मध्ये असं एखादं निस्वार्थी काम केल्याचा अनुभव तुम्हाला आहे का? आठवत असेल किंवा सांगता येत असेल तर जरूर माईक अनम्यूट करून सांगा. म्हणजे आपल्याला हे पाहायचंय की असं जगता येतं का, की भगवंत जो या पद्धतीने सांगतोय, तसं असतं ते सांगणं सोपं असतं, करणं अवघड असतं. तर तसं बाबा भगवंत जे म्हणतोय ते करणं आहे का शक्य? म्हणजे ते आपण म्हणतो ना की ते प्रत्यक्षात उतरवता येतं का, ते नुसतंच असं म्हणण्यासाठी गोष्टी असतात? त्याचा आपण एक उहापोह करतोय. तर तुम्हाला असा कधी अनुभव आहे का? दादा, आपण डे टू डे लाईफ मधलीच गोष्ट घेऊ. आपण आता ग्रुपमध्ये जास्त आता म्हणजे मीटिंग मध्ये जास्त लेडीज आहेत आणि स्वयंपाकासंबंधित उदाहरण घेऊ. अगदी रोजचं आपण स्वयंपाक करतो. त्यामागे हा भाव नसतो की चांगलं बनवण्याची कोणी स्तुती करायला पाहिजे. आपण बनवणं म्हणजे आता जे कोणी जेवणार आहेत ते तृप्त म्हणजे सगळ्यांचं पोट भरायला पाहिजे. नुसतं बनवून ठेवलं असं नसतं. बनवण्यासाठी पूर्ण म्हणजे मनातनं कसं की तृप्तता व्हायला पाहिजे सगळ्यांची. एवढंच एक असं असतं, जसं आपण म्हणतो ना भगवंता प्रित्यर्थ केलं तशा प्रकारे. पण कोणी स्तुती करायला पाहिजे हा हेतू नसतो. मग हा निष्काम कर्मयोग म्हणता येईल का?
पण तृप्तता होणं हा एक आपण त्याच्यातला हा फलाची तो अपेक्षा हा ठेवलेली आहे ना. फलाची अपेक्षा आहे. म्हणजे म्हणूनच विचारलं मी की हे काय आहे मग. आपण करतो ते आणि म्हणजे हम्म. स्तुती म्हणजे असं अपेक्षा तर नसते ती स्तुतीची, फक्त करायचं आहे आणि ते आपण करतो. बघा याच्यामध्ये 11व्या श्लोकामध्ये जे भगवंतानी व्याख्या म्हणूया किंवा तो विषय समजून सांगताना असं म्हटलंय की तो असा जो व्यक्ती आहे जो निस्वार्थीपणे काम करतो किंवा निष्कामतेने कर्मयोग म्हटलंय, कर्म पण नाही. आता असा जो कर्म करतो तर तो करतो सगळं, पण तो कशातच अडकत नाही, असे त्यांनी साधारणतः व्याख्या सांगितली आहे. तर या दृष्टीनं बघा अनुभवून की आपण केलंय हे, पण काय माहिती नाही ते कसं झालं काय झालं वॉट एव्हर, त्याच्यातला भाग जो आहे अडकलो नाही आपण त्याच्यामध्ये असं म्हणूया, किंवा त्या आशयाने बघा विचार करा. हम्म, दादा, हम्म. अम, आता सप्ताहामध्ये आपल्या दैनंदिन पूजा असतात हम्म. हम्म. रोजच्या. सकाळच्या असतात, नंतर आपले हवन असतं. हम्म. हम्म. पण फक्त आपलं दिलेली ड्युटी, आयदर आपण सेवा, या हम्म. अनुषंगाने फक्त कर्म करायचं. त्याच्यात हम्म. आपलं कुठलंही नाव नाही, कुठेही हम्म. आपलं काही म्हणजे जयघोष नाही. फक्त हम्म. कर्म करायचं आणि घरी निघून जायचं. मग याला आपण कर्मयोग म्हणू शकतो का? बरं, पण मग त्यामध्ये असं. फळाची अपेक्षा नाही. बरं, ठीक आहे. याच्यावरती आपण चर्चा करूया, अजून बाकीच्यांची मतं घेऊया आणि बघूया अजून याच्यामध्ये ह्याला म्हणता येईल का आपल्याला असा निष्काम कर्मयोग, किंवा अजून त्याला काय मॉडीफाय करता येईल का. ओके, हे एक उदाहरण लक्षात राहील. अजून कोणाचं काय म्हणणं आहे? आपली आपल्या रोजच्या व्यवहारातली उदाहरणं पहा आपण, की या व्याख्येमध्ये बसणार असं आपल्या अनुभवात आहे का काही. दादा बोलू का? हा बोला. जसं की आता कोणी आजारी आहे, हम्म. त्याला हम्म. तर माहिती नाही की त्याच्याकरता कोणी प्रार्थना करणार आहे की काय. तर हम्म. जसं आपण त्याच्याकरता अगदी मनपूर्वक प्रार्थना केली, हम्म. ईश्वराला हात जोडले, ते आपण केलं, त्याच्यानंतर आपल्याला त्याची काही अपेक्षा नाही आहे की त्याच्याकडनं आपल्याला रिस्पॉन्स मिळावा किंवा त्याच्या घरच्यांकडनं आपल्याला की तू चांगलं केलं असं. आपण हम्म. खूप चांगल्या त्याने प्रार्थना केली, काय अध्याय वाचले किंवा जे काय आपल्याला वाटलं ते केलं आणि हम्म. हात हम्म. जोडले झालं, तर ते निष्काम कर्म होईल का? बरं, बघा मी अजून एक म्हणजे माऊलींनी जे ह्याच्यावर विश्लेषण करताना जे दृष्टांत दिलाय तो आपण परत संदर्भाला घेऊया आणि अजून विचार करूया. माऊली काय म्हणल्या की हेची मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगिये कर्म करीती तैशी केवळा तनु. माऊलींनी दृष्टांत देताना बालकाचं, लहान तान्या बाळाचं उदाहरण दिलेलं आहे, की ते जे तानं बाळ आहे तो ज्या प्रकारे चेष्टा जैशी म्हणजे जे काही त्याचं काम करतो, हसतो किंवा अजून काही करतो, तर तो केवळ ते शरीराने करत असतो, पण त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे तो असं विचार करून ती गोष्ट करतोय, एखादी गोष्ट जज करून ती गोष्ट करतोय, की अच्छा हा समोरचा हसलाय आता मला हसलं पाहिजे, असं काहीतरी त्याच्या आतमध्ये होत असेल आणि मग तो रिॲक्ट करतोय. असं होत नाही त्या तान्ह्या बाळाच्या बाबतीत. तो अगदी सहजतेने ती गोष्ट करत असतो. म्हणून माऊलींनी तसा दृष्टांत दिला की तरी बाळकाची चेष्टा जायची, योगिये कर्म करीती तैशी केवळा तणू. हे केवळ शरीराद्वारे, जे आता शरीर म्हणजे परत ह्या चार गोष्टी आला, पण केवळ शरीराद्वारे ती गोष्ट घडतीये, पण मी त्याच्यात नाहीच आहे, असं ह्या दृष्टांताने विचार करून अजून काही आठवतंय का, किंवा अ, हे कुठं रिलेट करता येते का आपल्या आयुष्यामध्ये. निष्काम कर्म करतो पण ते भगवंताशी जोडायचे राहते, किंवा भगवंताशी जोडले तर ते निष्काम होत नाही. ओके, बरं. आता भगवंताशी जोडायचं असं जेव्हा मागे श्रीताई तुम्ही म्हणताय, याचा अर्थ आपल्याला पुन्हा त्यावेळेला एक त्या व्यक्तीला हा हा हा, बोला बोला. त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण ओळखतही नसतो, तो कुठला आहे तेही माहिती नसतं. फक्त हम्म. आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्याला फक्त सेवा करायची, त्याला लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून. मग तेव्हा आपण सेवा करतो, ती निष्काम कर्मयोग मध्ये जाऊ शकते का?
ओके. दादा दादा आता हेच उदाहरण आपण सेवा हम्म. करतोय, एखाद्याला चांगलं आरोग्य लाभावं, मग तिथे अपेक्षा आली ना आपली की चांगलं आरोग्य लाभावं. आपण कर्म करतोय समजा की त्याला हम्म. त्याच्यासाठी सेवा करतोय, पण त्याचा रिझल्ट पर ठेवलं ना आपण, म्हणजे फळ तर परमेश्वराच्या हातात आहे. मग आपली हम्म. अपेक्षा आहे ना की बरं व्हायला पाहिजे. मग आता हे पण म्हणजे हा पण एक गोंधळ उडतोय इथे. गोंधळ उडतो. बरोबर आहे. तर तेच आपल्याला या दृष्टांत म्हणून माऊलींचे त्याच्यावरनं आपल्या म्हणून बघा परत विचार करा, लहान बाळ डोळ्यासमोर आणा, तो कसं बिहेव करतो, तो त्याचे रिस्पॉन्स कसे असतात, तो ते रिस्पॉन्स देत असताना मनात काही विचार करत असेल का, किंवा इंटेन्शनली असे काही त्याचे रिस्पॉन्स असेल का, असा विचार करून बघा. आणि मग तसं आपण आपल्या आयुष्यात, म्हणजे जसं म्हणतात ना की आपल्यातलं लहान मूल कधी मरून देऊ नये, तर ते नेहमी ताजं ठेवावं, कधीतरी आयुष्य लहान मुलासारखं जगून पाहावं, असं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती म्हणत असतात. तर तसं बघा कोरिलेट करतंय. कारण मग मी काही उदाहरणं देतो, बघा तुमच्या आयुष्यात तशी अनुभवली आहेत का तुम्ही. म्हणजे अगदी लॉजिकली पण जाऊया आणि ह्या दृष्टांताच्या रेफरन्सने सुद्धा जाऊया. बघा असं एकदम लहान बाळासारखं आपण कधी केली आहेत का कर्म, किंवा कुठली एखादी ऍक्शन, एखादा इन्सिडेंट असेल. दादा आता एखादं लहान मूल आपल्या समोर असेल, तो जे हम्म. ऍक्शन करतोय आपणही त्याला त्याचं मन कसं आपल्याला म्हणजे त्याला सांभाळायला आपण असतो, तेव्हा आपण काय करतो की त्या मुलाला हम्म. बरं वाटावं किंवा ते मूल हसावं म्हणून आपण जे क्रिया करतो आपल्याला हम्म. माहिती नाहीये, पण तरीही आपण त्याला हसवण्यासाठी हसतो, कधी मुद्दामून त्याच्या लपाछपी खेळतो, म्हणजे हम्म. हम्म. आपणही त्यामध्ये एकजीव होऊन जातो त्या मुलाबरोबर. आपल्याला हम्म. माहितीच नाही आपण काय करतोय ते, फक्त हम्म. एवढंच की त्या मुलाबरोबर आपण एक मूल होऊन जातो. मग तेव्हा आपल्याकडनं जी क्रिया होते ती निष्काम कर्मयोगामध्ये येते का? का त्याचं गणितच हा, मोजमाप नाहीये म्हणून? राईट. आता ह्या सगळे आपण उदाहरणं लक्षात घेऊन, आता तुम्ही जे उदाहरण दिलं, आपण ज्या दृष्टांताला रेफर करतोय ते बघा. आता ह्याच्यात गंमत काय होते, आता तुम्ही जसं म्हटला की लहान मुलाशी आपण जेव्हा खेळतो, त्याला एंगेज करतो किंवा त्याला छान वाटावं म्हणून काहीतरी करत असतो, सगळ्यात मेन पॉईंट आपण विसरतोय की नेमकं काय म्हणायचं इथनं. जेव्हा त्या बाळासाठी आपण काहीतरी करतोय, ओके, त्याच्यामध्ये मी मी हे करतोय, मला बरं वाटावं म्हणून मी करतोय, मग मला हे करावंसं वाटतंय, या सगळ्याच अँगलनी हा जो मी आहे, म्हणजे स्वतःची ओळख, आपण स्वतःला जे म्हणतो ना नेहमी, हे मी केलं, मी ते केलं, मी एवढं चांगलं केलं, मी एवढं वाईट केलं, व्हॉट एव्हर जे आपण म्हणतो. तर आत्ता तुम्ही जे उदाहरण दिलं त्या बाळाशी आपण जे काही वागत असतो, त्याच्यामध्ये हा मी असतो का? नसतो. कारण बरोबर आपण आहे. ते विसरून त्याच्याशी खेळत असतो. हा, म्हणजे ते खेळणं संपल्यावर आपण असं म्हणू कोणाला तरी की अरे मी त्याच्याशी एक तासभर खेळत होतो वगैरे वगैरे. खेळत असताना मी असतो का? नाही, तेव्हा म्हणजे नसतो. ह्याची जाणीव जी आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं, माऊलींनी जे म्हटलं की ही जी हम्म. जाणीव आहे की मी ह्या मुलाशी खेळतो आहे, मग आता मी हसतो आहे, मी रडतोय, व्हॉट एव्हर त्याच्याशी आपण जे करतो, ह्याच्यातला हा जो मी आहे तो तिथे प्रेझेंट असतो का त्या क्षणाला? नाही, तेव्हा आपणही त्या मुलाबरोबर निरागस झालेलो असतो आणि ज्या वेळेला मी नसतो तेव्हा आपण खरं तर आनंदीच असतो. जेव्हा मी होतो तेव्हाच आपले सगळे प्रश्न निर्माण होतात. ओके. म्हणजे आता हे एक आपल्याला आपण असं धरूया की जेव्हा कुठलेही ऍक्शन आपण करतोय त्याच्यामध्ये मी म्हणजे याचा अर्थ काय घ्या, म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीनं त्याचा अर्थ नका घेऊ. थोडंसं डीपली विचार की मी स्वतःची ओळख विसरून, जी मी म्हणतो की अच्छा मी माझ्या शरीराने हे केलं, माझ्या मनाने मी हा विचार केला, असं जे आपण ज्याला आपण मी असं म्हणून जे डायरेक्ट करतोय किंवा ज्याला अंगुली निर्देश करतोय, तो मी ज्यावेळेला आपण विसरतो ना, तेव्हा बघा ती गोष्ट आपल्या लक्षातच राहत नाही आपण काय केलं होतं. आत्ता जरी मी तुम्हाला विचारलं की 8 दिवसापूर्वी तुम्ही कोणती भाजी खाल्ली होती, कोणता ड्रेस घातला होता, किंवा कोणती साडी नेसली होती, आणखीन काय असेल ते, कुठल्या रंगाची होती, वगैरे वगैरे, असे काही प्रश्न आहे, अगदी रॅन्डमली प्रश्न बघा, तर तुम्हाला आठवावं लागेल अरे कोणतं होतं, काय 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 काय. कारण ते करताना कधीच, म्हणजे तुम्ही इतक्या ते फ्लो मध्ये करत गेला की ज्याच्यामध्ये ती मीची जी जाणीव आहे की अच्छा आज मला काय कोणता ड्रेस घालायचा आहे, आज मला कोणती साडी नेसायची, कोणता कलर आज पाहिजे, वगैरे वगैरे असे, किंवा आज कोणती भाजी करायची आहे, असे जेव्हा कुठलेही विचार मी या काय म्हणे आपण त्याला बिंदू भोवती फिरणारे नसतील, ती गोष्ट आपल्याला लक्षातच राहत नाही. पण
सपोज की असं झालं, मगाशी असं वैशाली त्यांनी उदाहरण दिलं की आपण स्वयंपाक बनवतो का, तर त्या समोरच्या माणसाची तृप्तता व्हावी किंवा अजून काय त्याला छान वाटावं, वॉट एव्हर काय आपला त्यातला उद्देश असेल तो. तर त्यावेळेला आपण समोरच्याला विचारतो आज कोणती भाजी करू. मग तो आपल्याला म्हणणार की हा ही आज ही भाजी कर, माझी आवडती आहे. ओके, आपण त्याच्या अनुषंगाने ती भाजी केली सुद्धा. किंवा त्या भाजीमध्ये काहीतरी मीठच जास्त झालं होतं, मग त्याच्यावरनं काहीतरी वादावादी झाली असतील, किंवा एखादं खूप छान झाली होती मग त्याचा कोणतरी कॉम्प्लिमेंट दिलं. असं काहीही त्या गोष्टीविषयी घडलेलं असेल तर ती गोष्ट आपल्याला पक्की लक्षात राहते. भले अगदी काही 10 वर्षानंतर विचारली तर एवढी लक्षात राहणार नाही, पण पुढचे काही दिवस का होईना ती लक्षात असते गोष्ट. कारण ती जी काही घटना घडलेली असते त्याच्यामध्ये तो मी हा जो सेंटर आहे त्याच्या भोवती ती गोष्ट फिरलेली असते. मग ह्या मी मध्ये आपण ज्याला षडरिपू जे म्हणतो, तो मोह तरी असतो, लोभ तरी असतो, मत्सर तरी असतो, एखादं वाईट वाटलेलं असतं, एखादं छान वाटलेलं असतं, काहीतरी घडलेलं असेल. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी मी हा इन्व्हॉल्व होतो की अरे मला वाईट वाटलं, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, किंवा हा छान वाटलं मला, म्हणजे आतल्या आत भले आपण मनातल्या मनात जरी हा विचार केला असेल तरी सुद्धा बघा अनुभवून, जेव्हा जेव्हा असं काहीतरी घडलेलं असेल त्याच वेळेला आपल्याला ती गोष्ट स्मरणात राहते. आणि जर काहीच घडलेलं नसेल या अनुषंगाने, अगदी ज्याला आपण रुटीन म्हणतो, की काय नाही मी नेहमीप्रमाणे उठलंय, काम केलं, हे केलं, ते केलं आणि रात्री परत झोपलो, काहीच वेगळं काहीच नव्हतं. आणि असं जर मला आठवायला लागलं की त्या दिवशी काय केलं होतं, मागच्या बुधवारी काय केलं, मागच्या बुधवारी काय केलं, मी कुठे गेलो होतो, मग खूप खूप खोलात जाऊन जाऊन कदाचित मला ते आठवेल. कदाचित जर त्या दिवशी काही घडलेलं असेल असं काही, तर मला ते आठवेल. अदरवाईज नाही यार, मला आठवतच नाही मी काय केलं होतं बुधवारी. बघा, असं तुमच्या बाबतीत घडलेलं आहे 100%, मला गॅरंटी प्रत्येकाच्या बाबतीत हे रोज घडतं. हो दादा. हॅलो. येस, कोण बोलत होतं मध्ये, काहीतरी बोलत. हॅलो. हॅलो. हा दादा, म्हणजे आपण ते मागच्या श्लोकात काही बघितलेलं की सर्व म्हणजे हवन करताना वगैरे सगळ्या गोष्टी एकच आहे, आपल्याला मानायला लागतात. हम्म, हम्म, ते हम्म. जेवण प्रयोग तसंच ना. हा, ब्रह्मार्पणम ब्रह्मावे. हा. मग तसं मग routine मध्ये आपण जे काही करतो ते तसंच होतं, कारण आपण त्यात आपण सेपरेट बघतच नाही, गाडी चालवताना, जेवताना. राईट. नाही, तू जो रेफरन्सला श्लोक घेतोयस तो म्हणजे भले वरच्यावर अर्थ सेमच आहे, पण हा तो त्या श्लोकाचा अर्थ तुम्ही ते काय म्हणूया, ते अर्पण करा किंवा ते समजून तुम्हाला करायचं आहे हा इंटेन्शनली. आपण इथे काही इंटेन्शनली करत नाही, ते अगदी फ्लो मध्ये होऊन जातं. हा, पण दोन्हीचा आशय वरवर पाहता सेमच आहे. तर तो बघा, चॅटवर लिहिलं तरी चालेल की असा तुम्ही अनुभव अनुभवता का रोजच्या दिवसात, रोजच्या, अजिबात वेगळं काही करा. इवन साधं झोपणे ही कृती जरी घेतली तर ज्या दिवशी झोपेविषयी काहीतरी घडलं नसेल, म्हणजे एखादं स्वप्न पडलेलं आहे, झोपच चांगली नाही लागली, झोप खूप छान लागली, असं काहीही जर घडलं नसेल तर त्या दिवशीची झोप सुद्धा लक्षात राहत नाही. म्हणजेच जे आता माऊलींनी हा दृष्टांत दिलाय, की बाळाचा दृष्टांत का माऊलींनी दिलाय, आणि माऊलींनी काय म्हटले तसं, की तसा तो कर्मयोग आहे जो केवळ शरीराने कर्म घडतो. म्हणजे तो त्याच्या डोळ्यांनी पाहतो, हाताने काय काम करायचं असेल ते करतो, पायाने चालतो सुद्धा, कानाने ऐकतो सुद्धा, तोंडाने बोलतो सुद्धा, नाकाने गंध घेतो सुद्धा, सगळं करतो. पण त्याच्यामध्ये तो नसतोच. असं जेव्हा जेव्हा घडतं तेव्हा तेव्हा ते निष्काम घडतं. आणि जेव्हा जेव्हा हे निष्काम घडेल, तर तिथं घडलेला मध्ये मी जर नाहीच आहे, म्हणजे मी जे कर्म केलेलं आहे ह्याची मला स्मृती सुद्धा नाही, मला माहितीच नाहीये मी केलं. अगदी काय म्हणू आपण त्याला, मराठी स्वाभाविक म्हणतो जसं, की अगदी नॅचरली ती गोष्ट झाली, मला कळलं सुद्धा नाही कधी. अगदी तुम्ही बघा ना, टीव्ही पाहता पाहता तुम्ही इतके गुंग होता, टीव्ही पाहिल्यानंतर किंवा कोणीतरी आवाज दिल्यानंतर अरे थांब ना जरा, टीव्ही पाहतोय ना मी, ही जी रिॲक्शन आहे त्या मुवमेंटला आपला मी येतो तिथे. पण जोपर्यंत तो टीव्ही आपण मग्न होऊन पाहत असतो तोपर्यंत आपण, अच्छा मी आता टीव्ही पाहतोय बरं का, अच्छा मला हे दिसलंय बरं का, असं नाही म्हणत आपण. इतकं त्याच्याशी आपण कनेक्ट झालेलो असतो. थोडक्यात अशा प्रत्येक वेळेला आपला मी असतो खरं तिथेच, कुठेच गेलेला नसतो, पण त्याची जाणीव आपल्याला नसते. आणि हे जे आहे तेच इथे भगवंताला सांगायचंय. त्यांनी तुम्हाला म्हणजे आपल्याला काही असं म्हटलेलं नाही की हे करू नका आणि ते करू नका. त्या प्रत्येक गोष्टीमधला मी जो आहे, म्हणजे स्वतःची आयडेंटिटी जी आपण त्या गोष्टीशी रिलेट करत राहतो नेहमी,
मग कशा कशाची आयडेंटिटी आहे? हे माझं शरीर आहे, माझ्या शरीराला झालेली वेदना माझी आहे, माझ्या शरीराला जे छान वाटतंय ते माझं आहे, माझ्या डोळ्यांनी जे मी पाहतोय ते माझे डोळे आहेत. हे प्रत्येक वेळेला मी. बुद्धीतले विचार हे माझे विचार आहेत, माझं हे आकलन आहे. काय अजून त्याला जे काय म्हणता येईल, माझ्या मनातला विचार असेल, मनातल्या भावना असतील, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. या सगळ्यामध्ये आपण त्या मीची आयडेंटिटी जी आहे ती जोपासत असतो. म्हणजे जोपासत याचा अर्थ ती असतेच तिथं, जोपासायचा काही विषय नाही. त्याची जाणीव त्या त्या क्षणाला आपल्याला होते. आणि जेव्हा जेव्हा ह्याची जाणीव आपल्याला होईल त्या त्या गोष्टींची फळं आपल्याला भोगावी लागतील, चांगली किंवा वाईट. म्हणजे तुम्ही 100 दिवस स्वयंपाक करत आलेला आहात, 100 मधले 2च दिवसामध्ये असं काहीतरी गोष्ट झाली की त्या स्वयंपाकामध्ये चांगलं किंवा वाईट झालं आणि त्याच्यातनं तुम्हाला छान वाटलं किंवा वाईट वाटलं, तर त्या 2 दिवसाच्या कर्माचं फळ प्रित्यर्थ चांगलं वाटलं असेल तर तुम्हाला पुण्य म्हणून ते पुण्याचं फळ मिळेल, आणि वाईट वाटलं असेल तर त्याचं जे काही पाप असेल त्यामुळे पापाचं फळ मिळेल, असं आपण सर्वसाधारण समजूया. उरलेले 98 दिवस ज्याच्यामध्ये तुम्ही नव्हताच, तर ते कर्म सगळं झालं, पण तुम्ही त्याच्यामध्ये नसल्यामुळे, म्हणजे अकाउंट माझं नाहीच आहे तर मला कशाला त्याच्या नोटीस येतील किंवा इंटरेस्ट मिळेल? मला नाही मिळणार ना, माझं अकाउंटच नाही आहे ते. बेनामी अकाउंट आहे ते. बेनामी अकाउंटचा मी हकधारक होऊच शकत नाही. म्हणून इथे भगवंतांनी जे सांगितलंय की असा जो कर्मयोगी आहे. आता हे बघा, हे आपण म्हणतोय, बोलतोय, समजून घेतोय, खूप सोपं वाटतं. अगदी आपण आत्ता जी मी उदाहरणं दिली, तुम्ही म्हणाल हे असं होतं, पण असं ठरवून वागायला गेलं की होत नाही. की आता म्हणजे सपोज आपण उदाहरण घेऊया, मला गाडी चालवायची आहे. ओके, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटवर गाडी घेऊन जायची आहे. तर आता माझ्या डोक्यात जर असा मी विचार केला, नाही मला हा मी ह्याच्यामध्ये आणून द्यायचा नाही, मला आपली आपली गाडी चालवायची, माझा काही त्याच्याशी संबंध नाहीये, असं ठरवून करायचं म्हटलं की होत नाही. पण स्वाभाविकपणे जर करत असेल तर तुम्ही अगदी गाडी घ्याल, चालवाल, तिथपर्यंत पोहोचाल, सिग्नल लागतील, ट्रॅफिक लागेल, काय वाटेल ते होईल, सगळं कराल. आणि घरी येऊन विचारलं, अरे काय गाडी, काय गाडी गाडी कशी? मला ते गाडीचं भानच नव्हतं. मला जिथे पोहोचायचं होतं, ज्याला भेटायचं असेल किंवा जे काही काम करायचं होतं त्याचाच विचार सगळ्या डोक्यात होता. गाडी चालवण्याचं भानच नाही. भान नाही याचा अर्थ गाडी चालवण्याची जाणीव मला नव्हतीच. मी गाडी चालवत होतो, पण त्याची जाणीव मला नव्हतीच. मला जाणीव कशाची होती? जे काही माझे विचार चालले होते, कोणाला भेटायचंय, काय काम करायचंय, काय बोलायचंय, वगैरे वगैरे. त्यामुळे ठरवून जर हे करायला गेलं होत नाही. न ठरवता म्हटलं तर अगदी इतकं सहज घडतं की आपल्यालाही कळत नाही असं कसं घडलं. आणि हे भगवंत ह्या 5व्या अध्यायात सांगतोय की जे इतक्या स्वाभाविकपणे घडतंय ना, तसं सगळं जीवन असलं पाहिजे. म्हणून तो बालकाचा दृष्टांत आहे. लहान मूल का सुखी आहे, लहान मूल का देवासारखं आहे? कारण त्यातलं मी जागृत नसतोच, त्याची जाणीव त्याला नसतेच. जे आपण मागच्या वेळेला पण म्हणलं की स्वतःच्या शरीराची लाज सुद्धा त्याला येत नाही. जोपर्यंत तो 6-7 वर्षाचा काय होत नाही तोपर्यंत त्याला कसलं शरीर आणि त्याची लज्जा काय असते काही माहित नाही. कसली भावना, माझं काय, त्याचं काय, काही नसतं. आपण हळूहळू हळूहळू त्याच्यात पेरायला लागतो. आणि मग त्याला, कारण तसं नाही केलं तर त्याचं जगणं मुश्किल होईल ना. कसाही वागेल कोणी, त्याला दुखून जाईल, काही फरक पडणार नाही. आता शेवटी असं आहे ना, माणूस म्हणून जगायचं का संत व्हायचा, हा त्याचा याचा विचार. मग ह्या संतांची आयुष्य आपण जर पाहिली तर बघा अशीच घडतात. म्हणून सगळी संत मंडळी पहा, अगदी स्वामी महाराजांचं सुद्धा उदाहरण देताना, जे त्यांचं व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करताना, हे सगळ्या संतांच्या बाबतीत थोड्या फरकाने असतं. ते म्हणजे सगळे संत हे लहान मुलासारखे असतात. म्हणून त्याला ते बालोन्मत्त पिशाच्य वृत्ती असं जे त्यांचं काय म्हणूया आपण त्याला वर्णन करतात, की ते लहान मुलासारखेच असतात. लहान मुलात खेळतील, अगदी म्हणजे 70-80 वर्षाचा असलेला व्यक्ती सुद्धा तो एकदम लहान मुलासारखा वागतो. का? कारण त्याच्याकडे तो मी नसतोच ना, की अरे मी 70-80चा आहे, मी एवढा ज्ञानी आहे, मला एवढी लोक मानतात, हे भानच नसतो, तो मी नसतोच. तो त्या क्षणाला, म्हणून ती संत असतात. आणि म्हणून आपण जे म्हणतो ना की आपल्यातलं लहान मूल कधी मरून देऊ नये, ते ह्याचसाठी की ते लहान मूल जे आहे ते सेल्फ सेंट्रिक कधीच नसतं. ते त्या त्या घटनेपुरतं त्या त्या घटनेचा रिस्पॉन्स देऊन मोकळं होतं, त्याच्या स्मृतीमध्ये ती गोष्टच राहत नाही.
विषय समजला किंवा काही शंका असतील किंवा काही सांगायचं असेल या विषयाने सांगा. मग आपण पुढच्या भागा म्हणजे चर्चेकडे जाऊया. दादा म्हणजे आता हे रेफरन्सला आहे का नाही ते नाही कळत आहे मला, पण आपण आता स्वयंपाकाचं उदाहरण घेऊ पुन्हा. तर आता स्वयंपाक करतोय. आता तुम्ही जे म्हटलं ना की मी गाडी चालवत होतो, पण माझ्या मनात ते विचार होते की कोणाला भेटायचंय वगैरे वगैरे, त्याच्यात आता स्वयंपाकाचा. तर स्वयंपाक करतोय आपण, ज्या वेळेस आपण स्वयंपाक करतो पण आपण एखादं देवाचं भजन किंवा काहीतरी गुणगुणतोय, सगळं आपलं मन त्याच्यात गुंतून किंवा आपलं आता भगवद्गीतेचं चिंतन चालू आहे, काहीतरी श्लोक पठण चालू आहे, काहीही चालू आहे, त्यावेळेचा स्वयंपाक एकदम टेस्टी. आणि ज्या वेळेस स्वयंपाक करतोय आणि काहीतरी हा असंच का बोलला, हे असंच का झालं, असंच का केलं त्याने, असंच का, म्हणजे हे जे आहे ना हे विचार त्या दिवशी म्हणजे तो म्हणजे सेम आपण मेनू बनवलेला असेल, इन्ग्रेडियंट सेम असतील, बट टेस्ट म्हणजे जे त्याच्या आपल्याला कमेंट आलेली असेल अगोदर, आज काय छान बनलं, सेम आपण बनवणारे आहोत, पण तसे कमेंट नसतेही. आणि म्हणजे असं म्हणजे मग प्रेझेन्स ऑफ माइंड जे म्हणतोय आपण, म्हणजे मला काय म्हणायचंय की जसं तुम्ही म्हटले ना की गाडी चालवताना मी नाही, याला आपण प्रेझेन्स ऑफ माइंड असणं आणि नसणं हे जोडू शकतो का? कसं आहे हे म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड नाही म्हणता येणार, आपण अवेअर नसतो त्या गोष्टीबद्दल. हे तुम्ही म्हटलेलं उदाहरण बरोबर आहे की आपण त्या कुठल्या तरी वेगळ्या विचारांमध्ये असतो आणि ते कर्म घडत असतं. सो ऑब्विसली, पण मग तसं असेल आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला असं पण म्हणला की मग तेव्हा ते टेस्टी होतं. मग हे टेस्टी झाल्याची जाणीव अजून कशी होते? आता ऐका, प्रेझेन्स ऑफ माइंड बंदच बोलू आपण आता थोडंसं. आता येतोय मनामध्ये विचार म्हणून आता आपलं लक्ष कुठे होतं, भगवंताच्या सगळ्या म्हणजे एक भगवंत म्हणजे आपण इथे धरूया इज इक्वल टू प्रेमाची भावना. ठीक आहे, म्हणजे प्रेम स्वरूप ती भावना की जी शुद्ध आहे, एकदम शुद्ध आहे. ठीक आहे, मग त्यावेळेस म्हणजे त्या भावनेमध्ये केलेलं कर्म म्हणजे जी काही कृती असेल तिचा रिझल्ट जसं ते रुचकर होणं, म्हणजे आता हा भगवंताचा गुण झाला. आणि आता आपण जे दुसरं म्हटलं की ज्याच्यामध्ये आपण फार तिरस्कारात्मक काहीतरी विचार चालू होते, हा भगवंताच्या साईडचा गुण नाहीये, त्यावेळेसचा रिझल्ट. आता सगळं मी एकत्र करते, तुम्हीच समजवा दादा काय. नाही, पहिली गोष्ट तुम्ही म्हणताय ते दोन्ही म्हणजे एका दृष्टीने बरोबर आहे, पण आत्ता आपण जो विषय घेतोय त्याच्याशी संबंधित नाहीये. कसं होतं की मी आत्ता असं म्हणतोय, तुम्ही हे बघा, ते भगवंत आणि ते ते हा विचार नाहीये. स्वयंपाक करताना स्वयंपाकाची जाणीव की मी स्वयंपाक करतो आहे याची जाणीव मला, मग ती जाणीव नसताना मी जर एखाद्या पिक्चरचा विचार करत असेल तर त्याही वेळेला मला स्वयंपाकाची जाणीव नसतेच की. आता आमच्या मातोश्री जे आहेत तर कधी कधी मला असं वाटतं की अरे कसं काय हे स्किल जमत असेल, पण त्यांना विचारलं की ते म्हणतात हे काय याच्यात काय विशेष आहे, काय स्किल आहे, म्हणजे तुम्ही पण ते करत असाल काही म्हणणं नाही की टीव्हीकडे बघत बघत भाजी चिरायची, खाली बघतच नाही आणि समोर बघून भाजी म्हणजे टीव्ही बघत राहायचं, त्याच्यात पूर्ण इन्व्हॉल्व्ह व्हायचं आणि खाली भाजी चिरणं चालू आहे. तर मी म्हटलं की अरे कसं काय, म्हणजे कापायची भीती नाही वाटत का? तर म्हणजे काय कापायची भीती, ते बरोबर माहिती आहे. आता हे त्या व्यक्तीसाठी खूप स्वाभाविक आहे, पण मला जर ते करायला सांगितलं तर मी म्हणेन, नाही बाबा, मी पहिलं ते चिरून घेईल आणि मग ते टीव्हीकडे पाहिल, नाही तर टीव्हीकडे तरी पाहिल आणि हे काम सोडून देईल. दोन पैकी मला सांगायचं असं आहे की तो भगवंताचा विचार वगैरे हा ओके, हा चांगला भाग आहे, पण असं नाही की भगवंताचाच असला पाहिजे. कुठलाही विचार असू दे, एक्स विचार आहे जो त्या स्वयंपाकाशी रिलेट करणारा नाही आणि तुमच्याकडनं स्वयंपाक घडतोय, सगळ्या गोष्टी घडतेय, तरी सुद्धा तो स्वयंपाक रुचकर होईल, कारण तुम्ही त्या स्वयंपाकामध्ये स्वतःची आयडेंटिटी जपतच नाहीये की करताना मी करतो आहे, मी केला आहे, मग तो आता चविष्ट झाला असेल का, तो असं झालं असेल का, तसं झालं, व्हॉट एव्हर इट इज. हा कुठलाच विचार त्याच्यामध्ये म्हणजे मला त्याची जाणीवच नाहीये आणि तरी माझ्याकडनं कर्म घडत चाललेलं आहे. मग त्याच्यामध्ये आता काय, मग कुठला तरी करायचा आहे तर मग देवाचा विचार करूया, हा चांगला भाग आहे. पण असं नाहीये की देवाचाच विचार केलं तर असं घडेल. सांगायचा विषय एवढाच आहे की जेव्हा कुठलंही कर्म करताना, कुठलीही ऍक्शन करताना जर त्याच्यामध्ये माझी जाणीव ही त्या कर्मामध्ये नाहीच आहे, घडतंय कर्म म्हणजे डोळ्यांनी पाहिलं जातंय, बोललं जातंय, कानाने ऐकलं जातं, काय वाटेल ते करतोय, पण त्याच्यामधला जो मीचा भाग आहे की मी हे करतोय, जसं मी म्हटलं आता आपल्याकडे 2-3 लेक्चरर सुद्धा आहेत, तर ज्या लेक्चर देत असतो ना त्याला ही जाणीव नसते की मी लेक्चर देतोय. ऑब्व्हियसली लेक्चर देणारा मीच असतो, परंतु मला ह्याची जाणीव नसते. मग कोणीतरी एखादं म्हणतं किंवा लेक्चर संपल्यानंतर, अरे संपलं बाबा एकदाचं लेक्चर, तेव्हा मला कळतं की अरे मी लेक्चर देत होतो.
पण त्या लेक्चरमध्ये मी काय काय आज सांगितलेलं आहे हे मला काही वेळेला आठवावं लागतं जेव्हा मी त्या फ्लो मध्ये असतो. लिटरली हे अनेक म्हणजे तुमच्यापैकी पण काही शिक्षकांचे अनुभव असतील हे, की लिटरली असं होतं की आज काय शिकवलं मी? शिकवलं तर खरं, पण काय शिकवलं मला आठवावं लागतं. कारण त्या मोमेंटमध्ये मी असा म्हणून इंडिव्हिज्युअल त्यामध्ये नसतोच, की मी हे करतोय. ज्याला काय म्हणतात मराठीतला मला शब्द आता आठवत नाही. अं, अं, मराठीत काय म्हणता येईल त्याला, परिवर्तन नाही. अं, म्हणजे तो जो मूळ प्रकाश आहे किंवा मूळ एनर्जी जी आहे ती पास होती ह्या मी थ्रू, की मी तिथे इन्व्हॉल्व्ह होतो. त्या त्या वेळेला ते निष्काम कर्म कुठलंच होणार नाही. कुठलंही करा म्हणजे ते भगवंताशीच कनेक्ट असायला पाहिजे असातला भाग नाही. आणि असं मगाशी म्हणून मी ते गाडीचं उदाहरण का दिलं, कारण हे तुमच्या आयुष्यात सगळ्यांचं कॉमन उदाहरण आहे. शिकवण्याचं असेल किंवा एखादं काम करण्याचं असेल, आपण डेली ते काम करतो. पण जेव्हा त्या बाबतीत काही घडत नाही तेव्हा त्याच्यामध्ये मी नसतोच. दॅट इज निष्काम. सो ही हॅबिट आपल्याला लागली पाहिजे आणि ते इतक्या स्वाभाविकपणे घडलं पाहिजे. कुठलंही कर्म म्हणजे एखाद्याला शिवाय द्यायचे असेल, राग आला प्रचंड, याला दोन बोललंच पाहिजे काहीतरी, तर तेही इतक्या स्वाभाविकपणे घडलं पाहिजे की मी त्याला काहीतरी बोलतोय ही पण माझ्या मनात जाणीव नसली पाहिजे. म्हणजे दाखवायला नाही आतून. कारण लोकांना दाखवायचं काय ते शेवटी आपण आपलं ठरवतो. वरचा लिहिणारा तो काही ते बघत नाही, तो बघतो तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व किती आहात. सो हे जे आहे त्यामुळे म्हणून भगवंतांनी सांगितलं तू युद्ध कर, पण तू युद्ध करतोयस असं समजू नकोस. कारण तू काहीच करू शकत नाही. ना तुझं शरीर काही करू शकत, ना तुझं मन काही करू शकत, ना तुझी बुद्धी काही करू शकत. तू खरं तर काहीच करू शकत नाही. यू आर जस्ट पपेट. एक पपेट आहेस तू. ह्या पलीकडे काही अस्तित्व नाही आहे. हे जर तुला कळलं तर मग तू केलेल्या युद्धानंतर सुद्धा तुला पाप लागणार नाही. दॅट इज निष्काम. म्हणून ते बाळाचं उदाहरण जे आहे ते फार महत्वाचं आहे. आणखीन एक पुढे दृष्टांत माऊलींनी फार सुंदर दिलाय. आता जाहलिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. असं माऊलींनी एक दृष्टांत दिलेला आहे, की ज्याप्रमाणे एखाद्याला पिशाच्यानं झपाटलेलं असेल तर त्या माणसाचं चित्त भ्रमिष्ट होतं. आता हे भ्रमिष्ट झाल्यानंतर तो इंद्रियांच्या द्वारे काय करतोय ह्याची त्याला जाणीवही नसते. तो वाटेल त्या पद्धतीत बडबड करत असतो. आपण गाणगापूरला पाहतो, वाटेल त्या पद्धतीनं त्यांचं वागणं असतं. आपण नॉर्मल आहोत, त्यामुळे आपल्याला ते ऍबनॉर्मल वाटतं. अरे काय कसं बघतोय, कसा बोलतोय. पण जेव्हा तो शांत होतो त्याच्यानंतर जर त्याला असं कोणी विचारलं अरे तू असं का करत होता, तर तो आपल्याकडे असं शून्य नजरेने पाहिल, मी कधी करत होतो असं. ह्याही पेक्षा ज्याला खरंच दारू चढलेली असेल त्या माणसाकडे पहा. तो इतका त्या नशेमध्ये गुंतलेला असतो की तो काय करतोय ह्याची त्याला जाणीवच नसते. म्हणजे काय, त्या मीचा तिथे अभाव असतो, की त्याला ही जाणीवच नसते की अरे हा मी आहे, हे माझं शरीर आहे. त्याला काही फरक पडत नाही. स्वतःची इज्जत नाहीच, त्याला फरकच नसतो. कारण त्याचं त्या विचार करण्याची क्षमताच खुंटलेली असते त्या मुमेंटमध्ये. बरोबर आहे का बघा बरं. ही उदाहरण आता जे माऊलीने दिलं उदाहरण ते, की जसं एखाद्याला कोणी झपाटलेलं असेल तर त्याचं चित्त जे आहे, त्याची इंद्रिय सगळी काम करतात. डोळ्यांनी पाहतात, कानांनी ऐकतात, काय वाटेल ते करतात. पण त्याचं त्याला भान नसतं. असं माऊलींनी उदाहरण दिलंय. बरोबर आहे? पटतंय हे उदाहरण? हो दादा, पटतंय. म्हणजे ते असं आहे थोडक्यात, की हम्म. त्या ज्या सगळ्या कृती आहेत त्या म्हणजे चेतनेच्या आधारावर होत आहेत. म्हणजे जाणीव जी म्हणतो आपण आपल्यातली चेतना, की जी शरीराला कार्यरत ठेवते. त्याच्या आधारे होते, पण त्याचा कुठेच त्याला काहीही त्याचा स्पर्श नाही, म्हणजे भान नाहीये त्याच्या याला म्हणजे असं. आता बघा, तुम्ही तुम्ही जे शब्द वापरले तेच लक्षात ठेवा आणि तेच वाक्य आहे. हेच फक्त कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. जे घडतंय म्हणून आपण जे दरवेळेला म्हणतो की बरेच आपले अनुभवी लोक, म्हातारे कोतारे, आई वडील, आजी आजोबाजी लोक असतात. एखादं वाईट काय, जाऊन दे रे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, देवाची इच्छा आहे, जाऊन दे, काहीतरी देव बघेल. हे जे सांगणं आहे बघा, वाक्य फार सोपंसं असतं. आपल्याला वाटतं ते काय म्हणायच्या गोष्टी असतात नुसत्या, तसं काही नसतं. पण हा विचार करून बघा ना, किती मोठा थॉट आहे त्याच्या मागे, की अरे जाऊन दे, जे होते ते चांगल्यासाठीच होतं. हा थॉट जर खरंच समोरच्याला कन्व्हिन्स ते झाला
तर त्या क्षणी तो जो त्या जी काही एखादी गोष्ट घडलेली असेल त्याच्यामधला जो त्याचा मी गुंतलेला असतो, त्या क्षणी तो बाजूला पडतो आणि तोच व्यक्ती सावरतो. बघा बरं पटतंय का उदाहरण? असं होतं. आणि हे तर अगदी आपल्याकडे पिढीजात चालू आलेलं आहे. कधी काय असं वाईट झालं की ठीक आहे जाऊन दे, देवाची इच्छा. मग अगदी आपल्याकडचे कित्येक पिढ्या तर अगदी गरिबीत सुद्धा जगलेल्या आहेत, पण जे आहे ते अगदी आनंदाने जगलेले आहेत. की त्यांनी कधी कुरबुर केलेली नाही. म्हणजे सासू सुनांमधला जो भांडणाचा भाग असतो त्यातला हा एक कॉमन पॉईंट असतो. आमच्या वेळेला बाई काही नव्हतं तरी सुद्धा आम्ही किती आनंदात जगतो, तुम्हाला सगळं असून सुद्धा त्रास आहे. हा हा ह्या वाक्यातलं थोडं आपण खोलात जाऊन बघा बरं. म्हणजे त्या सासू सुनांना रिलेट नका करू, पण हा विषय समजून घ्या. नाही तर लगेच एखाद्या सासू सुनेचं सुरू होऊन जाईल. पण होतं का नाही असं? म्हणजे तीच सासू म्हणते आमच्या वेळेला काही नसताना पण आम्ही आनंदी होतो, आणि ती सुनेला म्हणते तुमच्या वेळेला सगळं असून सुद्धा तुम्ही नाही आनंदी. हे का घडतं ह्याच्यामध्ये? की त्यावेळेची जी विचार प्रवृत्ती होती, तर त्यांची प्रवृत्ती कशी आहे की ठीक आहे जे आहे ते देवाचं आहे, देव बघून घेईल. आहे ना देव आपल्या पाठीशी, बघूया जे होईल निघेल, ही पण वेळ जाईल निघून. हा किंवा ही जी थॉट प्रोसेस आहे, ही थॉट प्रोसेस प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का? कोणी बघितलंय देव आहे का नाही आहे? पण ही थॉट प्रोसेस काय करते, हा जो जो मी अडकलाय त्या गोष्टीमध्ये, त्या मीला बाजूला करते. आणि ऑब्व्हियसली मी बाजूला झाला की जे उरतं ते परमेश्वरच आहे, दुसरं काहीच नाही ना. जसं आपण पुन्हा मागची उदाहरणं आठवून बघा जे माऊलींनी दिलेली आहेत. आकाशातलं सूर्य आणि मडक्यातली सूर्य. मडक्यातलं सूर्य नष्ट झाला म्हणून मूळ अस्तित्व संपत नाही, ते तिथंच असतं. पण आपल्याला असं वाटतं की अरे मडक्यातला सूर्य नष्ट झाला आता कसं होईल, कारण आपल्याला माहितीच नसतं की अरे याचं मूळ अस्तित्व वेगळं आहे. बिंब आणि प्रतिबिंब, सगळे दृष्टांत बघा आठवून, एक 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 लिंक आहेत. सांगायचा आशय त्यातला एकच आहे, या मीला विसरून जे कर्म आपण, बघा तुम्ही मगाशी मी जे उदाहरण सांगितलं ते आपण जे कुठला तो पूर्ण ब्रह्माचा उपक्रम केला तर तेव्हा काय आपण कन्सेप्ट घेतली, करायचं आणि विसरून जायचं, परत त्याचा विषय पण नाही काढायचा. काय झालं झालं असेल बघा, ठीक आहे देवाची इच्छा. कोणी एखादा आपल्याला परत ती आठवण करू, अरे हो छान केलं की आम्ही, देवाची इच्छा. मला त्याच्यात इन्व्हॉल्वच व्हायचं नाही. कशाला पाहिजे ते पुण्य? बरं मी पुण्य केलं, काय होणार त्याने? काही नाही, पुढचा जन्म घ्यावा लागेल का, आता ते भोगायचं आहे, मला नकोय आहे. सो आपल्याकडे जे म्हण आहे, नेकी करावर दर्या में डाल, करायचं आणि विसरून जायचं, ही जी प्रवृत्ती आहे, तर ही भगवंत इथे म्हणतो की हे अंगी बाणव पाहिजे. पुढे मग असं म्हणतायत, स्वरूप तरी देखे आळ नाही. तर असा जो पिशाच्यानी पिसाटलेला जो व्यक्ती असेल, तर तो काय करतो, स्वरूप तरी देखे, तो डोळ्यांनी पाहतो समोर ज्या ज्या गोष्टी त्याला दिसत आहेत. आळविले ऐके, जे बोललं जातं ते ऐकतो सुद्धा. शब्दू बोले मुखे परिज्ञान नाही, तोंडाने बोलतो सुद्धा पण त्याला ज्ञान, याचा अर्थ जाणीव नाही, तो काय करतोय, ज्याला आपण भ्रमिष्ट असं म्हणतो. म्हणून बघा सगळ्या संतांचं जर तुम्ही एक बायोग्राफी पाहिली, गजानन महाराजांची असेल, स्वामी महाराजांची असेल, सुरुवात बघा कशी आहे त्यांची, की अरे हा काय माणूस आहे, असा काय वेड्यासारखा वागतोय, उकिरड्यावर काय बसलाय, काही पण करतोय, कसाही बडबडतोय, काही काय म्हणेल हातवारे करतोय, ह्याला काही भानच नाहीये. ही जी वृत्ती आहे ना, ते सगळं करत असतात पण ते कशातच नसतात, कारण ते ईश्वर स्वरूप असतात ना. हे असो काजे विण, जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. असं जे काही आहे की सगळं करायचं आहे, परंतु त्यातला कॉजच नाहीये, म्हणजे मी जो आहे त्यातला हा नाहीच आहे त्याच्यामध्ये, पण सगळं करायचं आहे, त्याला म्हणायचं हे फक्त इंद्रियांचं कर्म घडतंय. मागच्या वेळेला आपण बघितलं, मागच्या भागामध्ये आपण मानसिक कर्म म्हणजे नेमकं काय, फक्त मनाचं कर्म कसं घडतंय. आता इंद्रिय कर्म म्हणजे काय ते माऊलींनी दृष्टांत देऊन सांगितले की कशा प्रकारे सगळं करून सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो ना, काय ती एक म्हण आहे किंवा वाक्प्रचार, सगळं किंवा करून नामा निराळा. हा बस बस एकदम बरोबर, सगळं करून नाम निराळा, कशातच नसतो तो, पण सगळं केलेलं असतं त्यांनी. ते माऊली इथे सांगतायत की कसं इंद्रिय कर्म, आणि हे अगदी म्हणजे फार काहीतरी असं भयानक काहीतरी असं अजिबात नाही, आपल्या अगदी रोजच्या जीवनात घडतं.
फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, आपल्याला जेव्हा इंटेन्शनली करायचं म्हटलं की गडबड होते. कारण तेव्हा तो मी जागृत होतो ना. मग मी जागृत झाला की आपण त्याला म्हणतो की नाही नाही, मी तुला जागृत नाही होऊन द्यायचं, आणि तो म्हणतो अरे त्याच्याशिवाय कसं होणार. सो मी मेडिटेशन केलं, मी पूजा केली, मी हे केलं. हे जे मी आहे तो मी आला की संपलं. मग ते निष्काम होत नाही. मग त्याच्यानुसार त्याची जी काही फळं असतील ते मिळणार आपल्याला. चांगली असेल तर चांगली मिळणार, वाईट असेल तर वाईटही मिळणार. मग करायचं काय, फार महत्वाचा भाग आहे. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुना ते म्हणे तरी. काय म्हणतात माऊली, आता बुद्धीचं कर्म बघा कसं सांगताय. मग सर्व विषयांचे ज्ञान होऊन केलेलं कर्म हे बुद्धीचं कर्म आहे असं समज. बघा आता हे कसं आहे. आता एकदा का मला हे कळलं की अरे हो असं घडतंय, की जेव्हा जेव्हा माझ्याकडनं अगदी स्वाभाविकपणे, ज्याला आपण बट नॅचरल असं म्हणतो, की अरे जे काही सवयी असतात बघा आपल्याला, की इतक्या स्वाभाविक होतात ना, म्हणजे मी ठरवायचं म्हणलं हे करायचं नाहीये तरी होत नाही माझ्याकडनं. का तर ते सवयीचा भाग झालेला असतो. अशा कित्येक गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असतात. तर तसं हे जे काही सगळं घडतंय हे नॉलेज लेवलवरती आपण जर पाहिलं, ज्ञान याचा अर्थ जर जाणीव लेवलवरती, ज्याची मला जाणीव आहे की हे जे घडतंय हे फक्त वरच्यावर आहे. म्हणजे अजून एक उदाहरण आपण घेऊया. लहान मुलगा जो असतो, तर त्याला जर लागलं किंवा काही झालं तर आपण त्याच्याशी बोलण्याच्या ओघामध्ये आपण पण खोटं खोटं रडायला लागतो. तर आता हे जे खोटं खोटं रडणं आहे, आपल्याला जाणीव असते ना आपण खोटं खोटं रडतोय. पण तो जो बालक आहे त्याच्या दृष्टीने काय, की अरे याला पण खरंच रडायला आलं. मग तो आपल्या येऊन अगदी हात पण पकडतो, नाही नाही हात काढा, नाही रडायचं नाही, असं काहीतरी. मग आपण पण मग त्याला एकदम रिस्पॉन्स देतो आणि मग परत तो मूडमध्ये येतो. बरोबर आहे ना हे उदाहरण? असं बघितलं असेल, केलेलं असेल तुम्ही. हो. तुमच्या दृष्टीनं तुम्ही जे करताय ते ढोंग आहे, हे तुम्हाला माहिती असतं. लहान बाळाच्या दृष्टीनं तुम्ही जे करताय ते खरं असतं. गोष्ट एकच घडतीये, दोन दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. मग जेव्हा बालकाच्या दृष्टीनं ती गोष्ट खरी आहे असं समजून जेव्हा बालक करत असतो, त्याला तो ऍक्च्युअल त्या फेज मध्ये असतो तिथे, की अरे याला व्यक्तीला वाईट वाटतंय, मग तुम्ही रडू नका, त्याला ते वाईट वाटत राहतं. पण जो ढोंग करतोय त्याला माहिती असतं अरे हे ढोंग आहे, मला फक्त त्या मुलाला एंगेज करायचंय किंवा त्याला काहीतरी अट्रॅक्ट करायचंय म्हणून मी हे करतोय. मी कुठं रडतोय, मी रडतच नाहीये, हे त्या व्यक्तीला माहितीये जो ढोंग करतोय. असं ज्याला ही जाणीव झालीये की हे जे सगळं काही घडतंय माझ्याकडनं, शरीराद्वारे, इंद्रियाद्वारे, मनाद्वारे, दॅट इज नॉट मी, तो मी नाहीच आहे. असं ज्याला ही जाणीव बुद्धिस्तरावरती आहे, आणि मग तो जे कर्म करतोय, मग ती जी सगळी कर्म आहेत ती बुद्धीची कर्म आहेत असं समजायचं. बघा गोष्ट एकच आहे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं, जसं मागच्या वेळेला इथे चेतनाताईंनी का कोणतरी म्हटलं होतं की दृष्टिकोन बदलता येत नाही ना लोकांचा, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. एकाच घटनेकडे माऊली आपल्याला किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लावतात. कर्म एकच आहे, ते कसं ज्ञानाच्या लेवलवरती आहे, कसं बुद्धीच्या स्तरावरती आहे, कसं मनाच्या स्तरावरती आहे, आणि कसं इंद्रियाच्या स्तरावरती आहे, हे समजून पाहता येत आपल्याला. म्हणून मी सुरुवात करताना जे म्हटलं होतं, समजणं सोपं आहे, इम्प्लिमेंट करायची म्हणली की बोंब आहे. कारण ते इतकं सोपं नाही ना. ह्या मी वरती अनेक जन्मांचे संस्कार आहेत. म्हणून आपल्या समाजामध्ये आपण अनेक अशी लोक पाहतो, आजच आहे अशातला भाग नाही, अनेक वर्षांपासून आहे, की इतके छान छान प्रवचनं करत असतात, कीर्तनं करत असतात, किंवा अन्य काही गोष्टी आहेत, परंतु वैयक्तिक आचरण जे आहे ते मात्र त्याच्याशी साजेसं नसतं. कारण समजणं आणि जाणणं ह्याच्यात खूप फरक आहे. आजकाल तर ते सोशल मीडियामुळे, युट्यूबमुळे प्रत्येकाला असं वाटतं मी कोणतरी भयानकच आहे, मी प्रत्यक्ष त्या ईश्वराचाच काय अवतार आहे, किंवा मला काहीतरी वेगळंच ज्ञान आहे, असं प्रत्येकाला. म्हणजे आजकाल ते एक दोन व्हिडिओ बघितले, ते म्हणे काय दत्त महाराजच मला प्रसन्न झाले आणि हे झाले.
आणि असली भंपकगिरी आहे. पण त्या व्यक्तींचं वैयक्तिक आचरण जर आपण पाहिलं तर त्याच्याशी कुठेही सुसंगत नाही. कारण ते केवळ शब्दांचे खेळ आहेत. ह्याच्या पलीकडे वैयक्तिक जाणीव कुठल्याही संतांनी कधीही मिरवलेलं नाही की मला तुम्ही देव म्हणा. कारण त्यांनी जाणलेलं आहे की मी कोणीच नसतो तिथे. मला काहीतरी दाखवायची कोणाला गरजच नाहीये ना. मी काय दाखवणार आणि कोणाला दाखवणार? आपल्या स्वामी चरित्रात सुद्धा बघा शेवटच्या 19-20व्या अध्यायामध्ये पण श्लोक ओव्या आहेत आधीच्या याच्यात की बरेच गुरु तुम्हाला दिसतील, भरपूर गुरु आहेत, पण त्याचा परिणाम काही तुमच्यावर होतोय? काहीच होत नाही, कारण ते फक्त वरवर नाही. सो सांगायचं तात्पर्य एवढंच या विषयातनं की हे सगळं जे घडतंय हे जेव्हा मीच्या स्तरावर घडतं त्याला त्या गोष्टीचं ते कर्माचे फळ जे आहे ती भोगावी लागतात. मग आता पुढे माऊली म्हणतात, ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परिते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. किती सुंदर ओवी सांगितली. हे 12व्या शतकातलं आहे, पण किती रिलेट करणार आहे बघा. ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी. की कुठलंही कर्म, कुठलंही म्हणजे आठवून बघा, सकाळी उठल्यापासून ते पुन्हा दुसऱ्या दिवशी उठेपर्यंत जे जे त्याच्यात इन्व्हॉल्व आहे ते सगळं कर्म या कॅटेगरीमध्ये येतं. आपण पाहिलंय 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलंय, मी सुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. आता मी असं ज्याला भगवंत म्हणतो त्यावेळेला त्याचं पॉइंट ऑफ रेफरन्स हा वेगळा असतो. म्हणजे अनेक आपल्या पुराणांमध्ये बघा, अगदी गुरुचरित्रामध्ये सुद्धा हा संदर्भ आहे. किंवा अनेक वेळेला आपल्यालाही प्रश्न पडतो की कसली दुनिया आहे, कशाला देवानी बनवलं. ते गाणं आहे ना, आय थिंक मुकेशचं का कोणाचं तरी आहे, दुनिया बनाने कमाले काहे को दुनिया बनाई. कशाला बनवलं हे विश्व तू? काय कारण काय घडलं? तर त्याला उत्तर देताना आपल्या विचारवंतांनी शोधून काढलं, म्हणे भगवंताला करमत नव्हतं म्हणून त्यांनी विश्व बनवलं. तो एकटाच होता ना. ज्या वेळेला भगवंताकडनं हे कर्म घडलं विश्वनिर्मितीचं, तेव्हा त्याच्यामध्ये मी, ज्याला आपण माया असं म्हणतो, ती इन्व्हॉल्व झाली. दुर्गा सप्तशती वाचा. दुसरा तो मधुकैटभाचा अध्याय. शांतपणे चिरनिद्रेत आहेत, मग माया प्रकटते आणि मग सगळं तयार होतं. जोपर्यंत ही मायाच नाही, आता तुम्ही म्हणाल हे बाप रे फार भयान माया बिया, काही नाही. आपल्या डेली लाईफ मधले बघा, रात्री जेव्हा गाढ झोपता कुठे जाणीव असते? काहीच नसते जाणीव. सकाळी उठल्यानंतर कळतं, अरे बापरे मी किती छान झोप लागली होती मला. त्यावेळेला हे सगळं ऍक्टिव्हेट होतं. तोपर्यंत कुठे असतं? कुठेच नसतं. म्हणून आपण म्हणतो ना की गाढ झोप लागली पाहिजे, छान झोप लागली पाहिजे. छान झोपेचा अर्थ काय? मी नसलो पाहिजे त्याच्यामध्ये. मी आला की मग ते स्वप्न बिप्न सगळं सुरू होतं. कारण ते मग मनाचे खेळ सुरू होतात ना. मागच्या वेळेला आपण पाहिलं की जे शरीराद्वारे करू शकत नाही ते सगळे मनाच्या वासना त्याकडं चालू राहतात. मग असं ठरवून आपल्याला शांत झोप लावता येईल का? तर त्यासाठी आपलं डेली रुटीन असं असलं पाहिजे ज्याच्यामध्ये मीच नसला पाहिजे, वासनाच नसल्या पाहिजेत, आणि सगळं रुटीन करायचं. मग शांत झोप लागेल. म्हणून असं म्हणतात ना की एखादा खरंच कष्ट केलेला जो माणूस असतो, दिवसभर राबलेला असतो, थकलेला असतो बेचारा, छानपैकी जे समोर येईल ते जेवतो आणि लगेच 2 सेकंदात त्याला झोप पण लागते, पडल्या पडल्या झोप लागते. म्हणून आपण म्हणतो जो पडल्या पडल्या लगेच झोपतो तो खरा सुखी. का? कारण डोक्यात विचार करायला काहीच नाहीये ना. मी नाहीच आहे. अरे बापरे, आज मी एवढं काम केलं, आता उद्याचं काय करायचं, उद्या कुठून पैसे येणार आहेत, नाहीच आहे त्याच्या डोक्यात. इतकं शरीर थकलेलं आहे की त्याला हा विचार करायला सुद्धा त्याच्याकडे क्षमता, ताकद नाहीये. म्हणून तुम्ही एक गंमत बघा, जर अनुभवली असेल तर, मोस्टली अनुभवली असेलच जर तुम्ही ट्रेकिंग किंवा देवदर्शनाला जात असाल तर, आपले सगळे देव आहेत ना असे डोंगरावर, जंगलात, असं काहीतरी भन्नाट ठिकाणी आहेत. अजिबात ते माणसाच्या ठिकाणी नाही आहेत. तर जर तुम्ही गंमत बघितली तर ह्या देवाच्या दर्शनाला जेव्हा आपण जातो, आता सगळे वाहनं बिहनं आलेत त्याच्यामुळे तो भाग सोडून द्या, पण जर खरंच पायी चालण्याचा अनुभव घेतला असेल
तर तो आपण पायी चालतो चालतो चालतो, प्रचंड मेहनत असते, शरीर इतक्या मेहनतीने आपण ते एक तर चढत असतो आणि शरीर थकतं, इतकं थकतं की त्याच्यासमोर आता एकच उद्दिष्ट असतं, तिथपर्यंत पोहोचायचंय बाबा, बाकी काही नको आता मला. काहीही घेणं देणं नसतं, जगात काय चाललंय याच्याविषयी पण मला पडलेलं नाहीये. मला फक्त आता वरती पोहोचायचं, कारण खाली अर्धवट येता येत नाही, कारण आपल्या भावना गुंतलेल्या असतात की अरे एवढं येऊन परत मागे फिरायचं बरोबर नाही, देवाचं दर्शन झालंच पाहिजे. असं सगळं शरीर थकून ज्याला तो त्या ठिकाणी पोहोचतो देवाच्या दारात. शरीर थकलेलं असेल ना, मनही थकलेलं असतं, मनही विचार करत नाही. आणि असं मन ज्यावेळेला निर्विचार होतंय की काहीच डोक्यात विचार नाही, त्याला फक्त समोर बास देवा तू दिसलास ना बास. आपले पंढरपूरचे जाणारे वारकरी बघा, जे खरंच तन्मयतेने जाणारे आहेत, कुठं घेतात ते? दर्शनच घेत नाहीत, कळसाचं दर्शन घेतात आणि निघतात परत. बरेच असे वारकरी आजही आहेत. तिथेच त्यांना तृप्तता मिळते, भेटला मला देव, आतमध्ये जायची गरजच नाहीये मला. आणि जे वाहनांनी येतात ते पार लाईनीत थांबून थांबून तिकडं झगडा करतील, मला दर्शन मिळालंच पाहिजे. आता ह्या दर्शनाच्या निमित्ताने विचार करा, अनेक ठिकाणी आपण पाहतो की दर्शनासाठी फार मारामारी आहे, पण दर्शन म्हणजे नेमकं काय करायचं हे कुठं माहिती आहे? कोण सांगेल बरं? विचार म्हणजे थोडा विषयांतर आहे, पण तरी एक महत्वाचा विषय म्हणून, दर्शन म्हणजे नेमकं काय? बरं पहिलं ते जे गड चढायचं किंवा डोंगर चढून जायचं, जे मगाशी एक उदाहरण दिलं, ते कितपत पटलंय किंवा तसं होतं का? की एकदम शांत झालेलं असतं आणि डोक्यात विचारच नसतात त्या हो क्षणा. दादा. हॅलो. हा बोला. हा, गिरनार दर्शन जेव्हा होतं तेव्हा तसंच असतं. राईट. हम्म. अजून आपले ज्योतिबा, अजून कुठलं सप्तशृंगी, बरेच आपले सगळे देव मोस्टली असेच आहेत. दादा दादा जेव्हा गिरनारला जेजुरी जेजुरी एक दादा रायगड. रायगड, अगदी बरोबर. दादा, आमच्या हम्म. तिथे खोडियार माताचं मंदिर आहे, ते आहे 20 किलोमीटर, पण आम्ही चालत चालत गेलो होतो. ध्येय एकच आहे, 6 वाजताच्या आरतीला पोहोचायचं आणि त्याप्रमाणे पोहोचल्यावर पूर्ण समाधान झालं. पण मग ते चालता चालता एवढं थकून जाता का आणि मन शांत असतं का त्यावेळेला? नाही, त्यावेळेस थकण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की एक तर दर्शन करायचंय आणि पूर्ण समाधान घ्यायचंय, त्यामुळे हम्म. थकत नाही. दुसरा कुठला विचार नसतो. शेजारी पाजारी कोण जातंय, काय कसं जातंय तेही कळत नाही. बरोबर, म्हणजे एकच एकाग्र चित्ताने आपण म्हणूयात, एकच विचार हा, फक्त डोक्यात. एकच ध्यास असतो की आपल्याला आरती घ्यायची आहे. हम्म हम्म हम्म. मग आंतरिक आता बघा, समाधान वाटतं असं. आंतरिक समाधान होतं. राईट. आता बघा गंमत, आपल्याकडे सांगितलेल्या गोष्टी किती लॉजिकल आहेत. आपल्याकडे म्हणतात की देवदर्शन केलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतात, पण देवदर्शन असं घडलं तर, जे आता आपण कल्पना केली किंवा अनुभवलेलं आहे, की ज्याला शरीरही थकलेलं आहे, म्हणजे शरीराला दुसरं काही डोक्यातच नाहीये, त्याला फक्त टार्गेट एकच आहे, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. शरीर इतकं थकलंय की त्या मनात सुद्धा कुठलाही विचार नाही, त्याच्याकडे पण एकच विचार आहे की तिथं जायचं आणि मला दर्शन घ्यायचं, बाकीच आत्ता काही डोक्यात नाहीये. नंतर बघू, ते तहान लागली, पाय दुखतात, हे ते सगळं नंतर येतं डोक्यात, तोपर्यंत काहीच येत नाही. आणि अशा पूर्ण शांततेने आपण ज्याला त्या देवाकडे काही पण मागतो किंवा काहीतरी मागत पण नाही, त्यावेळेला तो विचार पण येत नाही, फक्त छानपैकी दर्शन घेतो, की ते भरून पावणं म्हणतात ना, की अरे बाप दर्शन झालं, बास भरून पावलं बाबा, ऑटोमॅटिक आपली कामं घडलेली असतात. म्हणून देवाचं दर्शन घडलं की कामं होतात, अशी जी आपली संकल्पना आहे, त्याच्या मागचं लॉजिक हे आहे. पण ही जर प्रोसेस त्याच्यात घडत नसेल आणि जाताना येताना किंवा येताना नाही जाताना आपण ग्रुपमध्ये चाललोय, गप्पा मारत चाललोय, आणखीन काहीतरी इकडच्या तिकडच्या टाइमपासच्या गप्पा मारत चाललोय, आणखीन काहीतरी वेगवेगळे उद्योग करत चाललोय, तर तिथे जाऊन लोटांगण घाला, नाही तर आणखीन काही घाला, परत येताना आपण परत तशीच आहोत जशी जाताना गेलो होतो. मग एवढे देवदर्शन झाले पण काय उपयोग होत नाही आता, कारण ती अवस्थाच आलेली नाही ना. सो आपल्याकडच्या गोष्टी खूप लॉजिकल आहेत, फक्त आपण ते समजून घ्यायला पाहिजे, असं मला तरी वाटतं. हा, मग असं कुठला विषय होता मी जो विचारत होतो, राहून गेला, परत विषय टर्न झाला. दर्शन. देवदर्शन. हा, दर्शन. दर्शन कशाला म्हणतात?
आपण एवढं देवाच्या दर्शनासाठी सगळे उद्योग करत असतो. एक्झॅक्टली दर्शन म्हणजे काय करायचं? प्रोसेस काय? प्रोसेस म्हणजे आपण जातो आणि डोळे बंद करतो डोळ्यासमोर देवासमोर जाऊन. म्हणजे आपण आपल्या आतच बघतो. नाही नाही, ते ठीक आहे. पण दर्शन म्हणजे नेमकं काय करणं काय? हम्म, दादा, आपण आता एखाद्या कोणाकडे भेटायला गेलो तर आपण काय करतो की तिथे आपण त्या व्यक्तीशी मनसोक्तपणे बोलतो, त्याच्याकडे निहारतो, बघतो. मग जेव्हा हम्म, आपण दर्शनाला जातो तेव्हा आपण काय नेलंय किंवा आपल्याला काय अर्पण करायचं ते विसरून आपण हम्म, फक्त त्या मूर्तीकडे मनसोक्त मन भरून बघणं, याला हम्म, म्हणजे माझ्या भाषेत तरी दर्शन म्हणेन मी. कारण मला ओके. त्या मूर्तीला बघायला, कारण मी त्याला भेटायला चाललेली आहे ना. मी त्या हम्म, हम्म, देवाचं दर्शन एवढं पायऱ्या चढून, जेव्हा म्हणजे मी स्वतःचा अनुभव सांगते, गिरनारला 10,000 पायऱ्या आहेत. हम्म, हम्म, आणि माझी इच्छा एकच होती की मला जेव्हा कधी यायचं तर मी चढूनच येणार. आणि हम्म, ज्या वेळेला तिथे पोहोचली, मला हम्म, काहीही भान राहिलं नाही की आपण शेवटच्या आलोय, त्या तिथेही आलोय. फक्त हम्म, डोकं टेकलं आणि बस. खाली येतानाही असं वाटलं नाही की आता खाली येते. आणि कधी हम्म. धुनीच्या इथे आलं तेही कळलं नाही. म्हणजे एवढं त्याच्या एकरूप झालेलं असं वाटलं. म्हणजे ज्या एकरूप किंवा कार्यासाठी बेभान म्हणूया आपण आपण. गेलो. हा, काहीच संपूर्ण लीन हे होतं ना. नव्हतं. पाय Right, दुखत होत असतील नसतील पण उतरलो पाय हे करत. पण right. त्यावेळेला जे असं वाटलं की आपण ज्याच्यासाठी आलेलो ते आपल्याला प्राप्त झालंय. ज्याला हम्म, आपण भेटायला आलो होतो ते. त्याला मी दर्शन म्हणेन म्हणजे माझ्या भाषेत. ओके. मनापासून लीन होतो ना आपण संपूर्ण. कोणाकडे? ईश्वराशी आपण पूर्ण लीन होतो, अगदी आतून हे होतं. बरं, म्हणजे काय होतंय मग ते लीन त्या फोटोकडे मूर्तीकडे पाहिल्यानंतरच होतं का नंतरही म्हणजे कुठेही करू शकतो की आपण तसं? मग पाहायची काय गरज आहे त्याला? सतत त्याचाच हे असतं, ध्यास असतो ना. नाही, ओके. मी असं म्हणतोय की अगदी बरोबर सांगताय तुम्ही. मग हं. हे सगळं तर आपण आपल्या घरी सुद्धा करू शकतो ना. वेगळं जाऊन परत कुठेतरी जायचं आणि त्या देवाचं दर्शन करायचं काय पॉइंट आहे? हे तर मनातले विचार आपण घरी पण करू शकतो. नाही दा, तिथली आपण जी ऊर्जा घेऊन येतो त्यासाठी आपण आता माऊलींच्या दर्शनाला जातो तर तिथे हम्म, आपल्याला काय मिळते, एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, जी हम्म, पुढच्या दर्शनापर्यंत आपण सांभाळून ठेवतो एक प्रकारे म्हणतो. आणि आपल्याला असं वाटतं की आपण जेव्हा दुसऱ्या वेळेला जाऊ तोपर्यंत हम्म, माऊलींचं कवच किंवा माऊलींची जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यामुळे हम्म, आपलं सगळं सुरळीत चालणार, ही भावना मनात निर्माण होते. म्हणजे कुठल्याही देवदर्शनाला आपण जातो तेव्हाही हम्म. आपल्याकडे तेच असतं की आपण त्या दर्शनाला गेल्याने आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक असं काहीतरी मिळणार आहे. आणि ते आपल्या पुढे आयुष्यासाठी चांगलं असणार आहे. तो रिझल्ट झाला. ते पण असू मी असं शकतं. विचारतोय, हा, दर्शन करणं म्हणजे नेमकं काय? ती कृती विचारतोय, हा मनसोक्त रिझल्ट. बघ, त्या मनस देवाकडे मनसोक्त बघणं. आता आपण तुळजापूरला गेला की तिथे भटजी पण सांगतात, तुम्ही हम्म, कशासाठी आलात, देवाला भेटायला आलात ना, मग हम्म, फक्त मूर्तीकडे बघता. तुम्ही जे काही अर्पण करायला मान सन्मानाला आणलंय त्याच्याकडे बघू नका. तुम्ही हम्म, देवाला काही अर्पण करताय त्याकडे लक्ष देऊ नका. फक्त हम्म, त्याच्याकडे, त्या देवीकडे मनसोक्त बघून तिला डोळ्यात सामावून ठेवा. आणि हम्म. जेव्हा कधी डोळे बंद करा तेव्हा ती मूर्ती तुम्हाला दिसेल. एवढंच सांग म्हणजे त्यासाठी डोळे भरून बघणं. ओके. डोळे भरून पाहणं, आपण ज्याला दर्शन असं म्हणे. बरं, अजून आय कॉन्टॅक्ट. ओके. ते छान छान. बरं. दादा, बोलू त्या दे. ठिकाणचं चैतन्य आपण अनुभवू शकतो ना. त्या ठिकाणचं चैतन्य अनुभवणं म्हणजे दर्शन. बरं. आता दादा, ती ऊर्जा जी मिळते ती ऊर्जा आपल्यात आत्मसात करून मनसोक्त त्यांना डोळे भरून पाहून सतत आपल्यात त्यांचे ऊर्जा आणि त्यांचं स्वरूप भरून घेणं आणि ते नित्य रूप आठवत राहणं. ओके. दादा, हम्म, आपण बघा कुठंतरी जायचं असलं तर की नाही, किंवा कुठेही आपण आता दिंडोरीलाच जाऊया असं म्हणूया, पण ते हम्म, अगोदरपासूनच आपलं ठरलेलं असतंय की जायचंय मनानं बुद्धीनं, तिथं हम्म, हम्म, माऊलींचं दर्शन होणार. हम्म, ते पहिला आपण म्हणजे हे करून घेतो, हा तिथं दर्शन होणारच. भलेही हम्म, दर्शन होऊन दे न होऊन दे, हा तिथं गेल्यावर समाधान वाटणे हे आपल्या आतून असते. नाही की म्हणजे आता पंढरपूरला आपण वारीतनच असं असतंय की
हा मी इथंच विठ्ठल बघायला लागलोय किंवा ते कळसाचं दर्शन हेच माझं विठ्ठलाचं दर्शन. तर म्हणजे म्हणजे आपली तशी धारणा असते की हे अशा पद्धतीने नाही, तिथे मला ती ऊर्जा अनुभवायला मिळेल किंवा तिथे गेल्यावर मला छान वाटेल, वॉट एव्हर काय जे असेल आपलं लॉजिक. तर ती माझी धारणा आहे. हा, बरोबर असं. हा. आपण बघूया ते आता दर्शन एक्झॅक्टली आपण ज्याला भगवंताचं दर्शन आपण असं म्हणत नाही. आता आपण एकमेकांना आपल्या जीवनात कितीतरी माणसांना भेटतो. आपण असं म्हणतो का मी आज ह्याचं दर्शन करून आलो, पण तेच एखादा माणूस बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर आपण काय म्हणतो, बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलं रे. काय फरक आहे दोघांमध्ये? असं का बरं म्हणतो आपण? ज्याला रोज पाहतोय त्याचं असं म्हणत नाही आज ह्याचं दर्शन करून आलो, पण आज ह्याचं मला दर्शन झालं बरं का. असं म्हणजे एखादा माणूस कधीतरी अचानक भेटला बऱ्याच दिवसानंतर, तर मात्र म्हणताना आपण असंच म्हणतो की आज ह्याचं मला दर्शन झालं. तिथे कुठे धारणा, कुठली ऊर्जा आहे? का तो उपहास आहे? आनंद मिळतो. बरं, आनंद मिळतो. आत्मीयता त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याची सतत आठवण येणं. ओके. प्रेम निर्माण होणं, एक प्रेम दर्शवतो. प्रेम दर्शवतो. ओके. आता बघा तुम्ही एक गंमत, आता तुम्ही जी सगळी उत्तरं दिली आहेत त्या सगळ्या उत्तरांना एकत्रित असा विचार करा. हे जे सगळं तुम्ही सांगितलंय हे सगळं स्थूल म्हणजे इंद्रियांनी अनुभवता येणार आहे का सूक्ष्मामध्ये म्हणजे मनामध्ये अनुभवता येणारी गोष्ट आहे? सूक्ष्म. सूक्ष्म. ओके. मनातील अनुभव असतो हा म्हणजे सूक्ष्मच. सूक्ष्म. ओके. ग्रॉस लेवलवरती आहे का सटल लेवलवरती? एवढाच विचार करायचा आहे. स्थूल की सूक्ष्म? तुम्ही जेवढी जेवढी आत्ता उत्तर दिली त्या सगळ्याला एकत्रित विचार करा. वरवर कृती होत आहे, वरवर कृती होते. जसं यांनी म्हटलं ना, डोळे भरून बघणं वगैरे, व्यवस्थित दर्शन नाही नाही झालं, नाही ते 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 वरवर ते होते. ते ओके. ते सगळ्याचा एकत्रित विचार करून आता हम्म. हे स्थूल की सूक्ष्म एवढंच उत्तर द्यायचं. विचार करून द्या, अजिबात वरच्यावर उत्तर देऊ नका. सूक्ष्म होतंय दादा. ओके. मनामध्ये. ओके. अजून? ओके. दोन्ही स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही पण. स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही पण. ओके. पण आनंद ही भावना स्थूलामध्ये कशी तुमच्याकडे दिसते? म्हणजे आनंद असा काही स्पेसिफिक दिसतो का की हा असा असला म्हणजे हा आनंद आहे? आता ह्यांनी उदाहरण दिलं ना दादा की गिरनार चढण्याचा किंवा तो जो आनंद झालाय तो आनंद जो आनंद मनामध्ये झालाय तोच बॉडीवरती इफेक्ट करतो ना. स्थूल लेवलला पण येतो. जो सूक्ष्म लेवलला होतो तोच बाहेरच्या लेवलला बॉडीवरती दिसतो. झालाय कुठं? आतमध्ये झालाय, मनामध्ये झालाय. पण तो मग तो पाय जरी दुखत असले तरी ते चालतात. शरीर म्हणजे शरीर जरी थकलंय तरी पण ते काम करतं. ते पुढे चालू लागतं. म्हणजे आतला जो सूक्ष्म लेवलला झालाय तो स्थूल लेवलला येतोच असं मला वाटतं. नाही नाही, स्थूल लेवलवरती रिफ्लेक्ट होतोय. बरोबर आहे. होतोय कुठं? नाही ओरिजिन सूक्ष्म कुठे आहे? लेवललाच. हा सूक्ष्म लेवललाच होतोय. ओके. म्हणजे आनंद, प्रेम, ऊर्जा हे सगळं अनुभवणं, हे सगळं जे तुम्ही म्हटलात हे सगळं सूक्ष्म लेवलवरतीच होतं. आणि सगळ्यात महत्वाचा आता विचार करा, हे कोरिलेट करता येईल का? तर तुम्हाला हे इंद्रिय कर्म, बुद्धिकर्म हे जे सगळं आपण विचार करतोय ते समजेल. परमेश्वर हा स्थूल नाहीच आहे ना. परमेश्वर ही सूक्ष्म गोष्ट आहे. ती आपल्याला दिसावी, कारण आपण सूक्ष्मापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्याला प्रतीकांची आवश्यकता असते. सिम्बॉल पाहिजे समोर. मग सिम्बॉल आपण बऱ्याच वेळेला म्हणजे तुळशीच्या माळेचा वास आला तर पटकन पंढरपूरचा विठुराया आठवतो, कारण त्याच्याशी रिलेट होणारी ती गोष्ट आहे. रुद्राक्ष दिसला तर मला पार्वती नाही आठवत. रुद्राक्ष समोर दिसला तर मला शंकरच आठवतो. कारण हे सिम्बॉल्स जे आहेत ते मला त्या सूक्ष्मापर्यंत डायरेक्ट करतात. हे जर सिम्बॉल शिवाय मी विचार करायचा प्रयत्न केला तर मला पटकन जमणार नाही ती गोष्ट. म्हणून मला ह्या प्रतीकांची आवश्यकता आहे. मग आपण ज्याला देवांच्या दर्शनासाठी जातो ती जी समोर मूर्ती असते ते प्रतीक आहे, ते सिम्बॉल आहे.
ते सिम्बॉल कशाचं आहे, तर ती सूक्ष्मातली ज्याला आपण एनर्जी, भावना, प्रेम, व्हॉट जे काही तुम्ही विशेषण द्याल, ते सगळं जे आहे त्याचं ते प्रतीक आहे, त्याचं सिम्बॉल आहे. मग आता मग बऱ्याच वेळेला असं म्हणत नाही का, की आमच्याकडे पुण्यात तर म्हणतो बाबा, ते दगडूशेठचा गणपती आणि घरातला गणपती काही फरक आहे का? नाही, फरक नाहीच आहे. दोघे गणपतीच आहे. पण दगडूशेठला गेल्यानंतर आम्हाला जे भारी वाटतं, एखादा म्हणेल आमच्याकडचा गणपती, आजकाल तर प्रत्येकाचा गल्लीतला राजा आणि ह्याचा राजा सगळेच राजे आहेत. तर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गणपतीविषयीची एक भावना असते. पण तीच भावना दुसऱ्याच्या मनामध्ये असेलच असं नाही. तो म्हणे नाही नाही, मला काय गणपतीशी काही घेणं देणं नाही बा, असेल तुमचा राजा, पण मला काही त्याच्याविषयी भावना नाही. माझी देवीवरती श्रद्धा आहे. माझी देवी श्रेष्ठ, मग नवरात्रीत तो पाय वाटेल ते करेल. त्याच्यासाठी ते म्हणून दर्शन जे आहे हे सूक्ष्माचं असतं, पण त्याच्यासाठी मला काहीतरी सिम्बॉलिक हवं असतं, म्हणून ही प्रतीक आहेत. पण मला त्याच्या थ्रू ह्या सूक्ष्म म्हणजे माझ्यातलं जे सूक्ष्म आहे त्याच्याशी ते कनेक्ट झालं पाहिजे, तरच मला दर्शन. म्हणून दर्शन हे कधीही स्पर्श करून करायचीच गोष्ट नाहीये. आपल्याला असं वाटतं आपण तिथं जाऊन डोकं ठेवलं आणखीन काय केलं म्हणजे ते दर्शन. नाही, ते दर्शन होत नाही. ते स्पर्शन झालं की तिथं प्रत्यक्ष आपण स्पर्श केला. स्पर्शाचा अनुभव वेगळा आहे आणि दर्शनाचा अनुभव वेगळा आहे. म्हणून बऱ्याच आता ते मूर्ती डोळ्यात साठवून घ्या मीन्स व्हॉट, की तुम्ही त्याचं इम्प्रेशन जे आहे ते इतके तुमच्या मनावरती कोरलं जाऊ द्या, की जेव्हा केव्हा तुम्ही आयुष्यात डोळे बंद कराल तेव्हा तुम्हाला ती मूर्ती आठवली पाहिजे. म्हणजे ते जे सिम्बॉल तिथं एकाच ठिकाणी आहे तुळजापूरच्या देवीचं, तर ते तुमच्या मनामध्ये असं छापून टाका की तुम्हाला जेव्हा आठवण येईल त्याला ती देवी आठवली पाहिजे. मग जेव्हा ती आठवेल म्हणजे काय होईल, जो मला तुळजापूरला गेल्यानंतर भाव प्रकट होतो, तो भाव मला जिथे मी असेल तिथे डोळे बंद करून सुद्धा येऊ शकेल. आणि मग जे तुळजापूरला जाऊन साध्य होतं तेच मला इथे बसून सुद्धा साध्य करता येऊ शकेल. हे झालं थेअरी. प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला इतकं पटकन जमेल का? अजिबात जमणार नाही. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की वारंवार करत राहा, वारंवार देवाच्या दर्शनात जा. म्हणजे सारखं 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 करून ते इतकं इम्प्रेशन दाट व्हायला पाहिजे. म्हणजे कधी तुम्ही जर बघितलं, प्रिंटर जो असतो ना, प्रिंटरकडे बघा, कधीतरी ऑब्झर्व करा. तो एक गोष्ट छापायची असेल, एक लाईन छापायची असेल, एखादा कलर, एखादी लाईन, काय जे असेल ते छापायचं असेल, 1 वेळा, 2 वेळा, कधी 4 वेळा त्याच्यावरनच फिरतो. पहिल्या वेळेला फिकट प्रिंट होतं, मग परत तो फिरतो, मग सेकंड टाइम आणखीन डार्क होतं, मग आणखीन डार्क होईल. असे एक 3-4 वेळा प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी ठरली. तेवढं झालं की मग तो नेक्स्ट पुढची जी काही त्याला कमांड असेल त्याच्यानुसार करतो. वारंवार वारंवार घडल्याने ते दर्शन आता तुम्हाला आतमध्ये दिसायला लागतं. आणि इथे जे आपण श्लोक अनुभवतोय की प्रत्यक्ष तुम्ही इंद्रियांनी कर्म न करता सुद्धा कर्म घडू शकतं, त्याला आपण मानस सुद्धा म्हणतो की अनुभवू शकता. तर ती केलेली सेवा सुद्धा भगवंताला काय म्हणूया आपण त्याला, किंवा भगवंताची फळते ती पूजा जी काही केली असेल. का? कारण जे प्रत्यक्ष तुम्ही शरीराने करणार आहात ते सगळं तुम्ही इथे आतमध्ये विचारांमध्ये करत आहात, भावनेमध्ये करत आहात, तीच भावना प्रकट होतीये. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की अहो, तीर्थयात्रा करून तुम्ही काय करताय? फक्त कातडी झिजवताय. कारण मनात भाव तो नाहीच आहे, नुसतंच जाताना येत आहे. किंवा आता गुरुमाऊली काही महिन्यांपासून सांगतायत की नुसतं तीर्थयात्रा करून ते पर्यटन होत चाललेलं आहे. पर्यटन नाही व्हायला पाहिजे, त्यापेक्षा ठाईचं बैसोनी करावे एकचित्त, आवडी आनंद आळवावा. ही ती जी भावना तिथं जाऊन जी तुम्हाला होणार आहे ती तुम्हाला इथे साधता यायला पाहिजे. आणि ते भगवंत इथे सांगतोय निष्काम कर्म कसं, की ती जी आयडेंटिटी तुम्हाला विसरायची आहे ती तुम्ही इथे बसून विसरू शकता, अर्थात प्रयत्नाने. मग पुढे माऊली त्याचं वर्णन करतायत. अगा करीते नवीन कर्म, तेची ते नैष्कर्म, हे जाणूनी सुवर्म गुरुगम्य जे. की हे गुरुच्या आशीर्वादाने साध्य होणार आहे. कर्तेपणाचा अभिमान टाकून जे कर्म केलं जातं तेच खरं निष्काम कर्म होय. आणि हे मर्मज्ञान ज्यांना गुरुपासून प्राप्त झाले आहे ते निष्कर्माचे रहस्य जाणतात. सो पुन्हा पुन्हा ही गोष्ट अधोरेखित ठेवा की ज्ञान हे प्रसूत व्हावं लागतं. तुम्ही असं गुरुच्या समोर जाऊन बसला, आता मला ज्ञान द्या, नाही होत. तुमची जेव्हा त्याची तीव्रता वाढत जाणार तर ते गुरुंकडनं आपोआप ते प्रसूत व्हायला लागतं, आपोआप ते झिरपायला लागतं. आणि त्याला ज्ञान म्हटलं जातं. तुम्ही उगाच हट्ट करत बसला मला ज्ञान द्या ज्ञान द्या,
त्यांनी होणार नाही ती गोष्ट. त्याची काय म्हणे अवस्था तशी आपली निर्माण व्हायला पाहिजे. आणि मग आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवेले. की आता हे जे शांत रसाची मी भरती जी आलेली आहे, मला एवढं सगळं माऊलींनी आपल्याला साध्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा अट्टहास केलेला आहे. ती मर्यादा आता माझी ओसंडीत चालली, म्हणजे मी विषयाला फार वाढवत चाललेलो आहे. तर मी आता इथे माझं जे काही बोलणं आहे ते थांबवतो. आणि मग पुढे असं म्हणतात, हा असो अतिप्रसंगून न सांडीपा कथा लागो होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. की हे जर मी सांगत राहिलो तर ते इतकं अफाट आहे, पण मूळ श्लोकाचा जो आपल्या लिंक लागलेली ती सगळी तुटून जाईल. आता पुढचा 12वा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे, पण अर्थात आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पण आज फक्त सुरुवात करूया. पण हा विषय कळला का आता, ह्या कशा लेवलवरती कर्म घडतात आपल्याकडनं, काय अनुभवायला येतं, मग निष्काम कर्म घडू शकतं का आपल्याकडनं, वगैरे वगैरे, जो काय आपण उहापोह आज केलाय तो. प्रसूत मीन डिलिव्हर इतकं इझिली डिलिव्हर होतं. त्यासाठी असं स्पेशल एफर्ट्स जे आहेत ते एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत ते करण्यासाठी. दॅट इज द प्रसूत. जाऊया 12व्या श्लोकाकडे. पर्यंतचा विषय समजलाय? हॅलो. दादा हो दादा. डेप्थ आहे या सब्जेक्टला, खूप डेप्थ आहे. पण तरीही काहीतरी म्हणजे आता थोडस लक्षात येतंय की जे नैसर्गिक सहज होतं ते थोडक्यात असं म्हणजे लक्षात येतंय ते. कदाचित मला सांगता नाही येणार, पण ते येतंय म्हणजे ते पकडमध्ये येतंय थोडं की काय आहे हा विषय असं. म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा ह्या आता ही रिव्हिजन झाली ना ही आजची. तर थोडं म्हणजे कसं होतं हे थोडं तर ह्याला जोडून एक तुम्हाला समजतं. अभ्यास झाला सगळ्यांना विषय बघा प्रयत्न करून. आणि हे तुम्ही अनुभवलेलं आहे, मी नवीन काही सांगत नाही. पण आता ह्या अनुषंगाने पुन्हा अनुभवा की ज्या वेळेला आपण स्ट्रेसमध्ये असतो, काहीतरी टेन्शनमध्ये असतो, विचारांचं काहूर माजलेलं असतं, अशा वेळेला आपल्याकडं लोक सांगतात की निसर्गामध्ये जावा, झाडांपाशी जावा, झाडांशी बोला, नद्यांकडे जा, कुठलाही निसर्गातला कुठलाही घटक त्याच्या सानिध्यात गेलं की आपोआप मन शांत होतं. असा अनुभव घेऊन बघा. कारण निसर्ग हा असाच स्वाभाविक आहे. इंटेन्शनली तो काहीच करत नाही. इतक्या सहजतेने ती सगळ्या कृती घडत असतात. त्याचं काही कोणाविषयी वैर नसतं, कोणाविषयी प्रेम नसतं. तो त्याचं रुटीन करत असतो. म्हणून निसर्ग हा परमेश्वराचं रूप आहे असं म्हटलं जातं. ते याच कारण असतं की त्याच्यामध्ये हा अहंभाव जो आहे हा कधीच नसतो कुठल्याही निसर्गातल्या घटकामध्ये. म्हणून निसर्गामध्ये गेल्यानंतर मन शांत होणं हा जो अनुभव आपण पाहतो तो याच कारण असतो. तर आपण असं एक पुढच्या 1-2 महिन्यात आपला हा अध्याय चालू आहे तोपर्यंत बघा अनुभवून की जेव्हा जेव्हा ह्या मी पासून आपण बाजूला पडणार, म्हणजे ती बाजूला पडणार मीन्स काय, त्याचा अवेअरनेस जो आहे, त्याची जाणीव जी आहे ती ज्या वेळेला नसेल त्या त्यावेळेला आपल्याला भारी वाटतं. कुठलीही गोष्ट करा, म्हणजे टीव्ही बघण्यासाठी तुम्हाला काहीतरी स्पेशल कोर्स करायला पाहिजे. टीव्ही कसा पाहावा असा अजूनपर्यंत कोणीही कोर्स केलेला नाही, कोणीही तो कोर्स सुरू पण केलेला नाही. पण तरी सुद्धा सगळेजण अतिशय रममाण होऊन एकाग्रतेने आनंदाने टीव्ही पाहू शकतात. कारण ती आपली नैसर्गिक काय म्हणूया आपण त्याला, आपली ती नैसर्गिक भावना आहे, नैसर्गिक स्वभाव आहे आपला. आपण तसंच जगू शकतो. पण मधी मधी ह्या मायेच्या प्रभावामुळे, आपल्या पूर्वसंस्कारामुळे हा मी जेव्हा जेव्हा जागा होतो त्या वेळेला आपल्याला आनंद किंवा दुःख होतं. आणि त्या कर्माचीच फळं फक्त आपल्याला भोगावी लागतात, या पलीकडे दुसरं नाही. मग आता 12वा श्लोक अत्यंत महत्वाचा. काय भगवंत म्हणतोय, युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. की असा निष्कामपणे, आता निष्काम याचा अर्थ, काम मीन्स प्लेजर किंवा त्यातली जी इच्छा असते आपली कुठली पण, तर ती काम याचा अर्थ इच्छा. तर अशी निरपेक्ष पद्धतीनं कर्म करणारा हा जो कर्मयोगी आहे, जो कर्मफलाचा
त्याग करून, आता कर्मफलाचा त्याग ह्याचा अर्थ कर्मफळ मिळणार नाही अशातला भाग नाही. ते कर्मण्येवाधिकारस्यचा पण असाच चुकीचा अर्थ लोक सांगतात. कर्म केलं की त्याचं फळ हे निश्चित ठरलेलं आहे, हे कन्फर्म धरा. फक्त त्याच्यावरती माझा अधिकार असू शकत नाही की मला हेच पाहिजे, हे जे आहे ते घडू शकत नाही. त्याला आपण कर्माचं फळ म्हणजे मला हेच पाहिजे काही नाही, झालंय ना ठीक आहे, जे चांगलं असेल ते घडेल. ते माझ्यासाठी चांगलं असलं पाहिजे असं नाही, इतरांसाठी चांगलं असेल तर ठीक आहे, त्यांच्यासाठी जे असेल ते घडेल. असा जो व्यक्ती आहे तो मनशांतीचे, आपण ज्याला शांतता म्हणतो ना, शांत वाटते मला, आणि शांतता इज इक्वल टू आनंद. जेव्हा जेव्हा मी नसेल त्यावेळेला आनंद असेल, अशी मनशांती हा व्यक्ती अनुभवतो. मग असे जे आपण उदाहरण घेतलं, कष्ट करून शांत निवांत झोपणारा माणूस, एका क्षणात ज्याला झोप लागते, त्याला मनशांती आपण असं म्हणतो. असा जो व्यक्ती आहे जो फलासक्ती सोडून त्याचं कर्म करतो निष्काम भावनेनं, त्यालाही मनशांती, मोक्ष, आनंद, परमानंद, जे काही त्याला शब्द म्हणायचा असेल तो मिळवतो. आणि सगळ्यात महत्वाचं, पहिलं काय त्यांनी सांगितलं अर्ध्या श्लोकामध्ये, युक्त कर्मफलम त्यक्त्वा, जो कर्मफलाचा त्याग करून युक्त झालेला आहे अशा व्यक्तीला काय साधतं, ती परमशांती, परमानंद तो मिळतो. अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते, अत्यंत महत्वाची गोष्ट. आणि जो व्यक्ती ही सगळी कर्म करत असताना त्याच्या फळामध्ये गुंतलेला असतो, कामकारेण फले सक्तो, त्याच्यामध्ये आसक्त आहे, त्याची वासना, त्याची इच्छा त्या फळाशी निगडीत आहे, निबध्यते, तो मात्र या कर्माच्या बंधनात अडकत राहतो. मग पुनरपि जननम पुनरपि मरणम, मग ज्याला आपण प्रारब्ध असं जे शब्द वापरतो, नशीब हे शब्द वापरतो, तो हा माणूस की जो त्याच्या रिझल्ट मध्ये अडकत राहतो. मी एवढं केलं तर आता मला हे मिळालं पाहिजे, काय मिळत नाही, मी करून काय उपयोग झाला, तो कायम ह्या संसाराच्या गाड्यामध्ये अडकत राहणार आहे. आता ह्याचं विश्लेषण आपल्याला पुढच्या भागामध्ये समजून घेऊया. तुर्तास हा विचार करत राहा. बघा, तुमच्या दिवसभरातल्या रोज रात्री झोपताना आज फक्त असंच विचार करा, कोणकोणत्या गोष्टी आज माझ्या डोक्यात राहिल्या, बरं राहिल्या तर का राहिल्या, त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व किती झालो होतो, सगळं आठवायचं. आणि मग आपल्याला कळेल, अरे हे करता येतं टप्प्याटप्प्याने. रोज किमान आपण आठवड्याला एक अशी जरी कृती ठरवली, आणि हे साध्य होतं, फक्त प्रयत्नाने करावं लागतं. त्यामुळे हा अनुभव आणि सगळ्यांना सगळं जमतं असं अजिबात नाही, असं अजिबात समजू नका. मी तुम्हाला इथे कितीही सांगितलं असेल की काही गोष्टी अशा आहेत की ज्या एकदा जमले की दुसऱ्यांदा जमतीलच असं नाही. म्हणून आपल्याला टायटल आपलं विसरायचं नाही. हा प्रवास आहे, इट्स अ जर्नी. करत राहायचं आहे, थांबायचं नाही. आज मला अनुभव आला, मस्त वाटलं, भारी वाटलं, आता मला कळलं नाही, थांबा, प्रवास करत राहा, चालत राहा. पुढच्या क्षण अजून काहीतरी वेगळं आव्हान येईल आणि तिथं अरे गणलं सगळं माझं, मी काय शिकलो होतो ते सगळं विसरलो, आता हे सगळं विचित्रच समोर आलंय. आव्हान आहे. असं प्रवास करत करत आपल्याला हळूहळू हळूहळू पुढे जात राहायचं. आणि मग हे जर नाही करायचं म्हणलं, जाऊन देणं, कशाला पाहिजे गीता आणि काय करायचंय ज्ञान घेऊन, हे चाललंय ते काय वाईट चाललंय का. मग भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, नका करू, काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्याची काहीच अडचण नाहीये, त्याचं काही म्हणणं पण नाहीये. तो म्हणतो ठीक आहे, नाही केलं तर काही प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही या चक्रात फिरत राहा, कधीही मुक्ती मिळणार नाही. म्हणून तुम्ही जर गीतेचा अभ्यास करत गेलात तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की भगवंतांनी कुठेही फोर्स केलेला नाही. तो म्हणतो जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा करा, पण करत राहा. कारण आज गोड खाल्लं, छान वाटलं, बरं उद्या पण खा, परवा पण खा, नंतर खा, इतकं गोड खा ना की त्या गोडवरची इच्छाच मेली पाहिजे. आणि नंतर मग कोणीही किती ऑफर करू द्या, नकोच रे, मला गोड आणूच नको समोर, आता इच्छाच नाही मला ती खाण्याची. असं अनेकांच्या बाबतीत होतं बघा, व्यसनाच्या बाबतीमध्ये, किंवा लहानपणी एखादी गोष्ट इतकी आवडत असते ना, थोडं मोठं झाल्यानंतर मॅच्युरिटी येते, अनुभव बदलतात, आता तीच गोष्ट नकोशी वाटेल, नको रे ते, अरे लहानपणी किती आवडीन खाय, ठीक आहे ना, आता ते लहानपणी होतं, आता काही होत नाही, गेले ती फेज गेली ना, ती मॅच्युरिटी बदलली, सेम वेनी. तो म्हणतो करत राहा, करत राहा. एक क्षण असा येईल ज्याला तुम्हाला प्रश्न पडेल, का करतोय मी हे सगळं, काय साध्य काय होतं यातनं,
उलट अडकत चाललोय सगळ्यामध्ये. आणि अशा ज्या वेळेला स्वतःला प्रश्न पडेल त्यावेळेला तुम्ही इथे येणार.